चला चालू करूयात आपण आजच्या या वेबिनारसाठी. अजूनही विद्यार्थी जॉईन होत आहेत. सगळ्यांचीच वाट न पाहता आपण आपल्या मूळ उद्देशाकडे वळूयात आणि येणाऱ्या तासभरामध्ये आपण आपल्या काही कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात. या कन्सेप्ट क्लिअर करत असताना कुणाला काही शंका असल्यास या शंकांच्या निरसनासाठी आपण शेवटची अर्धा तास ते 15 मिनिटं आपण देणार आहोत, खास तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. जिथं तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांना आपण जे काही तुमचं उत्तर समाधानकारक मिळेपर्यंत आपण त्यांच्या प्रत्येकाच्या शंकांचं समाधान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. नुकतीच महाराष्ट्र टीईटी पार पडली आणि त्याच्यानंतरनं सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे ते म्हणजे सेंट्रलच्या टीईटी कडे, ज्याला आपण सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो. आणि या टेस्टकडे सगळ्यांचं लक्ष असत असताना सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे का हा पेपर आपण कसा पास झाला पाहिजे. अभी यहाँ पर मैं इस बातों को बताते हुए 2 लैंग्वेज का इस्तेमाल करूंगा, जैसे कि मराठी और हिंदी का किया जाएगा. कहीं कहीं अंग्रेजी का भी इस्तेमाल करूंगा, जिससे हम सभी को जो कुछ भाषा है वो समझ में आए. क्योंकि आता कारण सांगतो तुम्हाला, आपण टीईटी कडे वळत आहोत आणि टीईटी जी होती ती मराठी भाषेतून होती, परंतु आता सीटीईटी जी आहे ती पूर्णपणे हिंदी आणि इंग्लिश या माध्यमातून द्यावी लागणार आहे. तुम्ही कोणत्याही लँग्वेजचे असा किंवा कोणत्याही लँग्वेज मधून प्रेफर करा, परंतु आपल्या पेपरचा मेन जो माध्यम आहे तो हिंदी आणि इंग्लिश असणार आहे. बायलँग्वेज आपला पेपर असणार आहे. त्याच्यासाठी आतापासूनच म्हणून आपल्याला तयारी पाहिजे व ती म्हणजे आपल्याला हिंदीचा पण आपल्याला समजलं पाहिजे, ऐकून घेता आलं पाहिजे. आणि एकदा का त्याची सवय लागली आपल्याला तर नक्कीच आपण येणाऱ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सीटीईटी पहिल्याच प्रयत्नात पास होणार आहोत. अब हमें यहाँ पर आपको बताते हुए बहुत और बेहद खुशी हो रही है कि आप अगर हमसे यहाँ पर जुड़े हैं, आप हमसे यहाँ पर जुड़े हैं, तो मान लो आप क्वालिफाई हो गए. देखो मैंने क्या कहा, आप हमसे जुड़े हैं इसका मतलब आप यहाँ पर क्वालिफाई हो गए, क्योंकि टीईटी के मुकाबले सीटीईटी बहुत ही आसान है. सगळ्यात पहिले आपल्या मनातून आपली जी काही भीती आहे पेपरच्या संदर्भामध्ये ती काढून टाका आणि तुम्ही इथं जुडलेला आहात, तुम्ही या ऑनलाईन वेबिनारला इथं जॉईन झालेला आहात, याचा अर्थ तुम्ही पासच झालेला आहात असं गृहीत धरा. कारण आज आपण या बाबतीमध्ये इतकं सखोल चर्चा करणार आहोत की आपल्याला सीटीईटी अवघड वाटणारच नाहीये. ऑलरेडी ही सोपी तर आहेच, पण त्याला अजून कसं सोपं करायचं आहे हेही पाहणार आहोत. ज्यांना ते समजतंय पण ज्यांना काही समजत नाहीये अशांना सुद्धा आज आपण त्या सखोलतेनं सांगणार आहोत की जिथं तुम्हा सगळ्यांना हे समजून जाणार आहे की सीटीईटी किती सोपी आहे. यासाठी सर्वप्रथम या वेबिनारवरती, या मंचावरती जे माझे विद्यार्थी, शिक्षक, जे अतिथी म्हणून जे उपस्थित आहेत या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या मोफत ऑनलाईन वेबिनारला सुरुवात करतो. सीईटी का मतलब ही यही है, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. आणि नेहमी लक्षात ठेवा या सीटीईटी मध्ये जो ई आहे तो ई खूप महत्वाचा आहे. ई स्टँड फॉर इलिजिबिलिटी. इलिजिबिलिटी म्हणजेच आहे पात्रता. आणि आपल्या साध्या भारी शब्दात सांगायचं म्हणलं तर पात्रता म्हणजे आपण लायकीचे आहोत का शिक्षक होण्याच्या. आणि ही परीक्षा किंवा ही पेपरच घेतलं जातं की आपण त्या लेवलचे आहेत की नाही, म्हणजे आपण शिक्षक होण्याच्या लायकीचे आहे का नाही बघण्यासाठी ही घेतली जाणारी जे पेपर आहे, या पेपरमध्ये आपल्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये क्वालिफाई होके दिखाना है. इसके लिए हमें ये पूरा अभी 60 मिनट चलने वाला जो वेबिनार है इसको आपको पूरी अच्छी तरह से फोकस से ध्यान देना है, जिससे आपको बेहतरीन से बेहतरीन यहाँ पर ट्रिक मिलने वाली है, प्लानिंग मिलने वाला है, सिलेबस का डिस्कशन किया जाएगा और आगे के फ्यूचर का प्लानिंग आपको बताया जाएगा, जिसके दौरान आप 8 फरवरी के जो एग्जाम है उसमें पहले ही अटेम्प्ट में क्वालिफाई हो जाए. असल में हमें ये एग्जाम क्यों कठीण लगती है, तो इसका 2 कारण है. एक है आपल्याला हिंदीच कळत नाही आणि दुसरा इंग्रजी येत नाही.
या दोन भीतीमुळे आपण आपण हा पेपर अवघड आहे ऐसा समझतो, क्योंकि हिंदी भाषा जो है वो अपनी आम लेवल की या दिनचर्या में चलने वाली भाषा नहीं है। यहाँ पर जो पेपर आता है जिसका लैंग्वेज जो है वो पूरा कंटिन्यूअसली वो प्रमाण भाषा में आता है, जिसको हम प्रमाणबद्ध हिंदी कहते हैं, और वही हिंदी में हमें समझाया जाता है, क्वेश्चंस पूछे जाते हैं। तो इसीलिए हमारे दिनचर्या में जो हिंदी का इस्तेमाल किया जाता है वो थोडी हमारी बोली भाषा में आती है। जैसे की मग जोर से भाग्या आणि धपकन पड्या, अरे काय आता हे पड्या आणि पड्या आता ही भाषा तिथे नसणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला तो पेपर पहिल्याच भागामध्ये कठीण वाटायला लागतो. कारण त्याच्यातली जी टर्मिनोलॉजी आहे, शब्द वो बहुत ही हिंदी में भाषा में प्रमाण भाषा में इस्तेमाल किए गए हैं, इसीलिए हमें वो क्या लगते हैं, थोड़े हार्ड लगने लगते हैं। इसीलिए हमें पूरा पेपर ही हार्ड लगने लगता है। असल में सीटीईटी इतना आसान पेपर कुछ भी नहीं है। मान लो आप स्टडी भी नहीं करेंगे और जाके देंगे तो भी आप आसानी से पास हो सकते हैं, लेकिन इसलिए आपको उसमें के सभी बारकावे जो छोटे-छोटे हैं वो आपको पता होना बहुत ही ज़रूरी होता है। तो नमस्कार, मैं आज आपके सामने बताने जा रहा हूँ, मेरा नाम है तैयब शेख, जो पिछले 13 साल से मैं टीईटी, सीटीईटी, टीआईटी के परीक्षाओं के बारे में यहाँ पर गाइडेंस करते आया हूँ। मेरा खुद का क्वालिफिकेशन एमए, एमएड है, एमफिल है, सेट है, नेट है, सीटीटी है, साथ में अभी मैं पीएचडी भी कर रहा हूँ। तो इतनी आसान भाषा में आपको समझाने की कोशिश करूंगा कि आपको ये जो पूरा सिस्टम है सीटीईटी का, जो पेपर है, उसका ढांचा है, उसका जो भी करिकुलम है, वो इतनी आसानी से बताऊंगा कि ये 60 मिनट के बाद आपको लगेगा कि पेपर 8 फरवरी को नहीं कल भी लिया जाएगा तो मैं क्वालिफाई हो जाऊंगा। तो इसी हिसाब से अपने को यहाँ पर उसकी जानकारी लेना है। सबसे पहले ये जो हमारा केंद्रीय शिक्षा पात्रता परीक्षा है जिसको हम सीटीईटी कहेंगे, इसका जो कंडक्ट करने का काम करती है वो संस्था है सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन, जिसको सीबीएसई कहा जाता है। ये इसका पूरा लेके अनाउंसमेंट से लेके पूरा रिजल्ट देने के साथ साथ पूरा काम देखती है और उसका उस पर नियंत्रण भी रहता है। और अब देखेंगे हम ये सीटीटी का और टीईटी के मुकाबले, टीईटी के मुकाबले सीटीटी बहुत आसान है, ये हम आगे भी देखेंगे। लेकिन उसके पहले इसकी जो फॉर्म भरने की, जिसको हम आवेदन कहेंगे, वो भरने की शुरुआत हो चुकी है 27 तारीख से, यानी 27 नवंबर 2025 से लेके इसकी आवेदन भरने की तिथि शुरू हो चुकी है और आवेदन की अंतिम डेट है 18 दिसंबर 2025। और इसी के साथ अगर आपने वहां पर लॉगिन किया है और फॉर्म फिलअप नहीं किया है या फिर पेमेंट नहीं की है तो आपको एक दिन का मोहलत दिया जाता है पेमेंट के लिए। लेकिन अंतिम जो डेट है न्यू रजिस्ट्रेशन की वो 18 दिसंबर 2025 है और हमारा जो पेपर है वो होगा 8 फरवरी 2026 संडे के दिन, जिसको हम रविवार बोलते हैं, उसी दिन हमारा पेपर होने वाला है। और ये जो शुरुआत हो चुकी है आवेदन भरने की, तो आप सभी यहाँ पर गौर फरमाएं कि आवेदन भरते हुए, आवेदन पत्र भरते समय हमें क्या सावधानी बरतनी चाहिए, किस बातों को ध्यान में रखना चाहिए, कोणत्या गोष्टी आपण इथं प्रत्यक्षामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजे। पेपरचा फॉर्म भरतानाच आपण 50% पास होतो। बघा मी काय म्हणतोय, पण पेपरचा फॉर्म जर व्यवस्थित भरला तर आपण तिथेच 50% पास होतोय आणि हेच बहुतांश जणांना माहित नसतंय। तर त्याच गोष्टींचा आज उहापोह करण्यासाठी आज हमने इस वेबिनार का आयोजन किया है, जिससे बहुत सारे बच्चों को इसका मुनाफा मिले। तो देखेंगे कि ये जो पेपर है 8 फरवरी को होने वाला है, जो 2 सेक्शन में होता है, जिसको हम शिफ्ट बोलते हैं। और पहले शिफ्ट, पहले क्या होता था, 2 साल पहले पहला पेपर पहले शिफ्ट में रहता था और दूसरा पेपर सेकंड शिफ्ट में रहता था। लेकिन पिछले साल से इन्होंने इनके आवेदन में और इनके पेपर के स्ट्रक्चर में थोड़ा चेंजेस करते हुए पहले शिफ्टिंग में इन्होंने, मॉर्निंग के शिफ्टिंग में इन्होंने पेपर 2 को रखा है और पेपर 1 को सेकंड शिफ्ट में रखा है। तो पेपर 1 का यानी पहला जो पेपर रहेगा पेपर 2, उसका टाइमिंग है सुबह 9:30 से लेके 12 बजे तक रहेगा। उसके बाद लंच होगा और फिर आपको
2:30 से लेके 5 बजे तक सेकंड शिफ्ट का पेपर देना है, जो पेपर 1 रहेगा। ठीक है, यहां तक सब बातें क्लियर है आप सभी की? यस। तो यस सर। इतने जरूरी है क्या हमें देने के लिए, क्या जरूरत है सीटीईटी देने की? तो भारत में हम जो शिक्षा दे रहे हैं वो क्वालिटी दे रहे हैं। अगर हम क्वालिटी वाली एजुकेशन दे रहे हैं, क्वालिटी के साथ साथ हम क्वालिटी शिक्षा, वहां का पूरा भौतिक सुविधा, इन्हें इंफ्रास्ट्रक्चर अगर हम बेटर दे रहे हैं, क्वालिटी वाला दे रहे हैं, बच्चों को क्वालिटी वाले बना रहे हैं, तो क्यों ना हम क्वालिटी वाला टीचर न चुने? देखो, क्यों ना हम क्वालिटी वाला टीचर चुने। इसीलिए आरटी एक्ट 2005 और अमेंडमेंट किया गया 2009। इसके तहत सेक्शन में बताया गया है कि टीचर को सीटीटी यानी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट देना बहुत ही जरूरी है। वो प्रूव करके दिखा है कि मैं टीचर बनने के लेवल का या एलिजिबल हूं। इसीलिए आरटी एक्ट के तहत इस एग्जाम को सभी पे लादा गया है, और 2013 से लेके हमने देखा है कि इसको कंपलसरी किया गया है। टीईटी या सीटीटी दिए बगैर आपको किसी भी स्कूल में टीचर बोल के आपको काम करने नहीं आएगा, अगर आपके पास इसकी सर्टिफिकेट नहीं है। तो सबसे पहले अभी आपको ध्यान में रखना है कि हम कहाँ पे परमानेंट वाले टीचर लगने हैं, तो आपके पास ये वाला सर्टिफिकेट होना बहुत ही जरूरी है। या फिर हमारी महाराष्ट्र वाली गवर्नमेंट जो पवित्र पोर्टल के दौरान जो कुछ टीचर भर्ती कर रही है, उसके लिए भी जो पहली कक्षा से लेके 8वीं कक्षा तक पढ़ाने के लिए इच्छुक हैं, उन टीचरों के लिए, उन मोहतरमाओं के लिए टीटी या सीटीटी अनिवार्य किया गया है। बात समझ में आई? और इसी हिसाब से एनसीटी ने भी अपनी अमेंडमेंट निकालकर सभी टीचरों को ये सीटी कंपलसरी किया गया है। अभी यहाँ पर आपके दिमाग में से ये निकालो कि मैं नहीं दिया तो चलेगा, क्या जरूरत है, वगैरह वगैरह। तो जरूरत तो अभी सभी को है, जिसके तहत हमें ये टीचर होना ही पड़ेगा। तो अभी यहाँ पर इन बातों को ध्यान में रखना है, इन बातों को ध्यान में रखना है। ये जो सीटीईटी है, इसका फॉर्म फिलअप करते वक्त हमें क्या क्या बातें ध्यान में रखनी है वो देखेंगे। उसके साथ साथ ये जो सीटीईटी हम दे रहे हैं, सबसे पहले शुरुआत की गई तब ये 5 साल के लिए ही वैलिड था, यानी ये जो सर्टिफिकेट मिलता था ये सिर्फ 5 साल के लिए ही वैलिड था। लेकिन फिर से इसको हमने लाइफ टाइम तक क्या किया गया है, इसको वैलिड किया गया है। यानी आप अगर ये सीटी एक मर्तबा में क्वालिफाई हो जाते हैं, हा? तो वो लाइफ टाइम के लिए वो सर्टिफिकेट वैलिड रहता है, आपको कभी भी कहीं भी देने की जरूरत नहीं होती है। टीईटी और सीटी में क्या अंतर है? तो टीईटी जो है, आप जिसकी स्टेट की दिए हैं वहां पर कहीं भी टीचर बोलकर आप लग सकते हैं, इलिजिबल है। लेकिन सीटीईटी जो है पूरे महाराष्ट्र छोड़कर, यानी महाराष्ट्र के साथ साथ ही पूरे भारतवर्ष में हम कहीं भी टीचर बोलकर लग सकते हैं। जैसे कि एनवीएस है, बराबर ना, केवीएस है, एकलव्य विद्यालय है, मिलिट्री के हैं, यहाँ पर आपको टीचर बोल के जब लगना है तो आपके पास ये सीटी वाला प्रमाण पत्र होना बहुत ही जरूरी है। और ये एक बार पास होने के बाद आपको ये लाइफ टाइम के लिए वैलिड है। इसके साथ साथ ही ये पेपर आप कितनी बार भी दे सकते हैं, यानी आपने एक बार दिया और तो हो चुका, ऐसा कुछ भी नहीं है, आप कितनी बार भी दे सकते हैं। तुम्ही याला किती वेळेस सुद्धा देऊ शकता, जेणेकरून तुम्ही तुमचा स्कोर पण वाढवू शकता। असं कुठलंही टाइम लिमिट नाहीये किंवा कुठलीही अटेम्प्ट नाहीये की तुम्ही एकदा दिली, दोनदा दिली, तीनदा दिली की परत द्यायची नाही, असं काहीही नाहीये। तो ये हम एग्जाम कितने बार भी दे सकते हैं अपना स्कोर को इंक्रीज करने के लिए। तो साथ ही साथ इसकी जो आवेदन भरने की शुरुआत हो चुकी है, तो इसकी फीस कितनी है ये भी पता होना जरूरी है। तो सबसे पहले हम जान लेंगे जो पेपर 1 और पेपर 2 है, ऐसे 2 पेपर आते हैं। अब ये कौन कौन दे सकता है? पेपर 1 जो है ये पहली कक्षा से लेके 5वीं कक्षा के जो टीचर आते हैं, जो पहली कक्षा से लेके 5वीं कक्षा तक पढ़ाना चाहते हैं, उनके लिए पेपर 1 दे सकते हैं। पेपर 2 जो है वो 6ठी कक्षा से लेके 8वीं कक्षा तक के जो टीचर हैं उनके लिए
ये अनिवार्य है। साथ ही साथ ये बोथ पेपर भी हम भर सकते हैं, और डीएड के साथ बीएड है, और बीएड या फिर डीएड के साथ बीए भी आपने किया है, तो आप दोनों पेपर यहाँ पर फिलअप कर सकते हैं। तो अगर आप एक ही पेपर देना चाहते हैं, जैसा कि पेपर 1 हो या फिर पेपर 2 हो, तो जो ओबीसी वाले हैं कैटेगरी के, उन बच्चों के लिए यहाँ पर 1,000 रुपए फी रखी गई है। लेकिन जो कास्ट में है, जैसे कि एससी है, एसटी है, हाँ, या फिर डिफरेंट एबल वाले पर्सन है, हाँ, तो उनके लिए एक पेपर के लिए 500 रुपए फी है। अगर दोनों भी पेपर देना चाहते हैं, दोनों एक साथ, तो ओबीसी वालों के लिए या फिर ओपन वालों के कैटेगरी के बच्चों के लिए 1,200 रुपए फी है, तो पूरी। और एससी एसटी के लिए या और फिर डिफरेंटली एबल पर्सन के लिए 600 रुपए फीस है। तो ये आपको ध्यान में रख के यहाँ पर आपको फॉर्म फिलअप करना है। फर्क कितना है, अगर बोथ पेपर हम देते हैं तो फर्क सिर्फ 200 रुपए का है। 200 रुपए की ओर मत देखो, आपको आपके आगे आने वाले जो कुछ चुनौतियां हैं, उनको आपको ज्यादा फेस करने की जरूरत नहीं पड़ेगी, अगर यहाँ पर आप दोनों पेपर आप क्वालिफाई हो जाते हैं तो। और ऐसा कोई कंपल्सन भी नहीं है कि हम 2 पेपर दे सकते हैं, तो आप जिसके लिए हैं एलिजिबल हैं वो पेपर आप यहाँ पर भरेंगे। लेकिन इसके साथ साथ एलिजिबिलिटी क्या है वो अभी हम यहाँ पे देखेंगे। उसके पहले अभी और एक बार हमने यहाँ पे दिखाया है कि हमारा जो पेपर होने वाला है इसका शेड्यूल आउट हो चुका है, और उसके दौरान हमारा जो पेपर है 8 फरवरी को होगा। 8 फरवरी 2026 को संडे के दिन होगा। ये 2 शिफ्ट में पेपर होता है। पहले शिफ्ट में जो है पेपर वो पेपर 2 का है, दूसरे शिफ्ट में पेपर होगा तो पेपर 1 का होगा। सभी पेपर का जो टाइमिंग है वो 2.5 घंटे का है, जिसे हम कहेंगे मिनटों में लाएंगे तो 150 मिनट आपके लिए दिए जाएंगे। अब इसका जो स्ट्रक्चर है और उसका कंटेंट क्या क्या है ये अब हमें देखना है। सबसे पहला ये जो पेपर है ये 150 मार्क का पेपर है। सभी यहाँ पर जो क्वेश्चन होंगे वो एमसीक्यू टाइप होंगे, जिसको हम मल्टीपल चॉइस क्वेश्चन कहते हैं। बराबर, आप सभी के समझ में आ रहा है मैं जो बता रहा हूँ, क्या सर के ऊपर से जा रहा है? नहीं नहीं सर। सर, अच्छे से आ रहा है। थैंक समझ यू। में आ रहा है सर। कोई दिक्कत नहीं है ना, समझ में आ रहा है ना? नहीं नहीं सर, सर, कोई समझ दिक्कत में। नहीं। ओके, अगर कोई आप लोग को ऐसे तकलीफ लगती है कि सर फास्ट हो रहा है तो वो बताओ मेरे को, मैं उसी हिसाब से लूंगा, क्योंकि आपको समझ में आना बहुत ही जरूरी है। तो ये जो पूरा हमारा पेपर है ये एमसीक्यू टाइप में होगा, जिसको हम मल्टीपल चॉइस क्वेश्चन कहते हैं। इनके 4 ऑप्शन रहते हैं, और ये 4 ऑप्शन में से किसी भी सही ऑप्शन को आपको चयन करना है। इसी बेस को हम कहते हैं एमसीक्यू टाइप क्वेश्चन। यहाँ पर इस क्वेश्चन पेपर में कोई भी या किसी भी तरह की निगेटिव मार्किंग्स नहीं है। यानी आप पूरा 150 मार्क का अगर पेपर देंगे और उसी में कोई गलत क्वेश्चन भी दिया जाएगा तो गलत क्वेश्चन होने के बावजूद उसके मार्क नहीं कटेंगे। तो ये जो पेपर है नो निगेटिव मार्किंग सिस्टम। तो हमें पूरा दिल खोलकर ये इस पेपर को हल करना है। तो ये जो पेपर है यहाँ पर 2 पेपर है। पेपर 1 जो रहेगा, जो टीचर पहली कक्षा यानी पहली कक्षा से लेके 5वीं कक्षा तक पढ़ाने के लिए इच्छुक है उनके लिए पेपर 1 रहेगा, जो डीएड वाले हैं। और पेपर 2 जो है वो 6ठी क्लास से लेके 8वीं क्लास, जो हम जिसे हम अपर प्राइमरी कहते हैं, वहां पर पढ़ाने के लिए जो इच्छुक है उनके लिए यहाँ पर ये पेपर 2 देना अनिवार्य है। और जो पेपर ये जो बंदे जो टीचर्स दोनों के लिए एलिजिबल हैं वो टीचर दोनों पेपर दे सकते हैं, कोई दिक्कत नहीं है। ठीक है, समझ में आया? तो आगे सर बट चलते हैं। पेपर 1 के लिए डीएड कंपलसरी है? यस, ये तो होना ही है। पहले क्या था मैडम कि बीएड वाला भी वहां पर फिलअप कर सकता था, और आप दोनों भी बीएड हैं तो भी आप पेपर 1 दे सकते हैं, लेकिन अपॉइंटमेंट के लिए आपकी वहां पर डीएड होना जरूरी है। ठीक है, नेक्स्ट स्लाइड की ओर चलता हूं। अगर आपकी कोई भी दिक्कत रहेगी या कोई क्वेश्चंस रहेगा तो हम लास्ट में लेंगे, तो आपको किसी को डिस्टर्ब नहीं हो जाए। तो ये पेपर जो है पूरा पूरा पेपर का जो मीडियम है ये रहेगा बायलैंग्वेज, जो हिंदी और इंग्लिश में ही आएगा। समझ लो, ध्यान में रख लो, बहुत सारे बच्चों की दिक्कत यहीं पर है। सर मी मराठी लँग्वेज घेतली तर माझा पूर्ण पेपर मराठीत येईल का?
सर मैंने उर्दू को सिलेक्ट किया तो पूरा पेपर उर्दू में आएगा क्या? सर मैंने इंग्लिश में लैंग्वेज सिलेक्ट किया तो पूरा पेपर इंग्लिश में आएगा क्या? तो तुम कौन सी भी लैंग्वेज सिलेक्ट कर लो, संविधान में जो दिए गए लैंग्वेज हैं उनमें से 20 लैंग्वेज में आप 20 लैंग्वेज आप में 20 लैंग्वेज में से कौन सी भी लैंग्वेज आप चयन कर सकते हैं, दो, यानी लैंग्वेज 1 और लैंग्वेज 2 के लिए 20 लैंग्वेज ऑलरेडी दिए हैं, उनमें से कोई भी लैंग्वेज आप चयन कर सकते हो, यानी सिलेक्ट कर सकते हो, और आपका पूरा पेपर यहां पर आएगा हिंदी और इंग्लिश में। अगर आपने लैंग्वेज 1 उर्दू सिलेक्ट किया है तो उतना ही लैंग्वेज का जो सेक्शन है 30 मार्क का उतना ही उर्दू में आएगा, बाकी का पूरा जो पेपर है आपका हिंदी और इंग्लिश बायलैंग्वेज में आएगा। ठीक है, यहां पर समझ में आया? और इसका क्राइटेरिया क्या है सर? क्वालिफाई होने के लिए कितने मार्क्स चाहिए, कितने प्रतिशत चाहिए जिससे हम क्वालिफाई हो जाएंगे? तो पूरा जो पेपर है वो 150 मार्क का है। ठीक है, तो 150 मार्क का पेपर होने के बावजूद सबसे पहले ओपन कैटेगरी के लिए, जो ओपन या कैटेगरी के जो बच्चे हैं उनके लिए 60% मिलाना है, अंक लाना है 150 में से। हाँ, अभी 150 में से 60% का मतलब है 90 मार्क। कितने? 90। 90 मार्क आपको ओपन कैटेगरी के बच्चों के लिए 90 मार्क पर क्वालिफाई होते हैं। और जो ओबीसी है, एससी है, एसटी है और डिफरेंटली एबल पर्सन है, और एक मैं यहाँ पर ऐड करना चाहता हूं, जो ईडब्ल्यूएस है उसको भी यहाँ पर 55% पे, यानी 55% पर क्वालिफाई किया जाता है। अब यहाँ पर ईडब्ल्यूएस के बारे में मैं अंतिम कक्षा में, यानी अंतिम छोर पे बताऊंगा कि ईडब्ल्यूएस कैसे, क्यों और कहां पर वो क्वालिफाई हो सकता है। अब हम देखेंगे कि ये 55% जो है, 55 यानी 55% यानी कितने मार्क? तो टीईटी के लिए 83 पर क्वालिफाई होता है, लेकिन यहाँ सीटीटी वालों पर यहाँ पर हो जाता है 82 पर। यानी अगर हम 150 में से 55% निकालेंगे, प्रतिशत निकालेंगे, तो 82.5% आता है। तो ऊपर के 5% इन्होंने छोड़ दिया और राउंड फिगर आपको 82 मार्क पर इन्होंने क्या किया, आपको क्वालिफाई कर दिया। यानी आपको जो कास्ट के एससी एसटी ओबीसी डिफरेंटली एबल पर्सन है, साथ ईडब्ल्यूएस वाले बच्चे हैं, वो यहाँ पर 82 मार्क्स में पास होते हैं। ठीक है, मैटर क्लियर? आगे तो ये जो पूरा अभी पेपर का स्ट्रक्चर देखेंगे, ढांचा देखेंगे, सबसे पहले मैं आपको बताना चाहता हूं और मुझे बताते वक्त खुशी भी होती है कि इस बारे में हेलो इतना देर सर। लगाते वक्त हुए भी। ओबीसी के लिए वैलिडिटी जरूरी है क्या? क्या बोले सर? ओबीसी के लिए वैलिडिटी जरूरी है क्या? वैलिडिटी की जरूरत नहीं है सर, वहां पर आपके पास नॉन क्रिमिलियर होना जरूरी है सिर्फ, बाकी कुछ नहीं। पासिंग के लिए अपन, मैं ओपन में सर्विस लगा हूँ। हाँ मेरी अपॉइंटमेंट जो है ओपन में हुआ है, हाँ लेकिन एग्जाम मैं ओबीसी में दे सकता। मेरे पास वैलिडिटी नहीं है लेकिन नॉन क्रिमिलियर का सर्टिफिकेट है, तो चलेगा ना? मुझे बताने में खुशी हो रही है सर, और यहाँ पर एक बात भी गौर फरमाई है, आपकी अगर अपॉइंटमेंट ओपन से हुई है तो आपको ओपन में से ही क्वालिफाई होना पड़ेगा सर। अच्छा। हाँ, आप फॉर्म फिलअप कर सकते हैं सर, आप फॉर्म फिलअप कर सकते हैं ओबीसी से, लेकिन आपको जो अबाउट क्राइटेरिया है 90 पूरा लेना होगा। 90 मार्क लेना पड़ेगा सर, ओके। यानी आपको आगे दिक्कत नहीं आएगी। ओके ठीक ठीक है, है सर। ओके। ओके। तो आप देखेंगे हम स्ट्रक्चर को, और यहाँ पर मैं बताना चाह रहा था कि आप मुझे बताने में खुशी इस बात की हो रही है कि इस बार सीटीटी का सिलेबस चेंज होने वाला था, वो नहीं हुआ है, ये सबसे बड़ी खुशी की बात है। तो यहाँ पर हम ये कर सकते हैं कि सिलेबस नहीं चेंज होने की वजह से जो ओल्ड सिलेबस है उसी पे हम बेहतरीन काम करके आगे जा सकते हैं, और इसी एग्जाम में, इसी अटेम्प्ट में हम पहले ही अटेम्प्ट में क्वालिफाई हो सकते हैं। इसका मैं दावे के साथ आपको कह सकता हूं, क्योंकि सिलेबस वेरी इजी है, एकदम इजी है, और उसको सिर्फ समझना है किस तरह से इजी है और क्या क्या है। तो हम इस स्ट्रक्चर को पहले देख लेंगे कि पेपर 1 में क्या क्या रहता है, पेपर 2 में क्या क्या रहता है, और उसका हर एक सेक्शन का सिलेबस की भी जानकारी लेंगे, और वो कितना आसान है, कितना अच्छा है, उसके बारे में भी हम सोचेंगे। सबसे पहले पे देखेंगे हम पेपर 1 के बारे में।
जो पहली कक्षा से लेके 5वीं कक्षा के बच्चों के लिए है। इसके लिए जो Sir, I टाइमिंग, have a question. यस, Sir, my age is 39. Is there a age limit to fill up the form? नो एज लिमिट मैडम, नो एज लिमिट। Okay, thank you, sir. हाँ, इस फॉर्म भरने के लिए कोई भी दे सकता है, क्योंकि अभी देखो यहाँ पर बहुत सारे टीचर्स भी आ रहे हैं, जैसे कि जो परमानेंट पे लगे हुए हैं वो भी ये पेपर देना चाहते हैं, और उनकी एज भी अभी 40, 42, 45, कोई और 50 के ऊपर की भी है, लेकिन वो देना चाहते हैं, तो उनके लिए भी ये वैलिड है। ये पेपर देने के लिए एज लिमिट नहीं है, क्योंकि ये एलिजिबिलिटी टेस्ट है, समझ में आया? पात्रता परीक्षा असल्या कारणामुळं याला कशाही प्रकारची एज लिमिट नाही आहे। ओके, मग एज लिमिट कुठे येते? ज्यावेळेस आपली शिक्षक भरती होते त्या ठिकाणी एज लिमिट येते। तो किसी भी ऐसी एग्जाम में जो एलिजिबिलिटी चेक करती है वहां पर एज लिमिट नहीं रहता है। तो अब जाएंगे आगे, जो पेपर 1 का बारे में है, जो अभी इस पेपर के लिए 150 मार्क है। ये जो पेपर रहेगा वो कितने मार्क का रहेगा? 150 मार्क का रहेगा, और इसका जो टाइम ड्यूरेशन है वो भी रहेगा 150 ही मिनट, यानी 2.5 आवर्स। समझ में आया? तो 2.5 घंटे का ये जो पेपर है, यानी घंटे को अगर हमने कन्वर्ट किया मिनट में, तो 150 मिनट का पेपर 150 मार्कों के लिए है, यानी एक क्वेश्चन हमें 1 मिनट में सॉल्व करना है। तो दिक्कत कहाँ आती है? देखो, अभी थोड़ा मैं यहाँ पर बताना चाहता हूं कि दिक्कत कहां पर आती है। दिक्कत वहां पर आती है क्वेश्चन पढ़ने में, क्योंकि हमें अभी तक आदत है एक तो मराठी में क्वेश्चन पढ़ने की, यानी बहुत सारे लैंग्वेज के बच्चे हैं, और अगर जो भी कुछ बंदा हिंदी में भी पढ़ता है तो ये हिंदी वाली जो क्वेश्चंस हैं ये डिफिकल्ट टर्मिनोलॉजी वाले हैं, यानी इसमें के जो शब्द हैं वो हार्ड है, समझने में थोड़ा दिक्कत आती है। तो कभी कभी हमें 1 मिनट से ज्यादा वक्त लगता है शब्दों को समझने में, पढ़ने में, फिर हमारा पेपर ही कवर नहीं होता। अगर एक ही क्वेश्चन पर हम 1 मिनट या 1 मिनट से ज्यादा पर हम वक्त देते हैं तो हमें बाकी के क्वेश्चन सॉल्व करने में कहां पे समय लगेगा, या फिर जैसे कि गणित का सेक्शन रहेगा तो वहां पर हम वक्त कब दे पाएंगे। तो इसीलिए टाइम का मैनेजमेंट, साथ ही साथ मार्किंग का मैनेजमेंट, और पेपर में कितने मार्क लाना है इसका मैनेजमेंट हम अगले स्लाइड में देखेंगे। उसके पहले हम यहाँ पे जानेंगे इसका स्ट्रक्चर क्या और कैसा है। 150 मार्क का पेपर, 150 मिनट, मैटर क्लियर। उसके साथ साथ अब देखेंगे कि जो पेपर 1 है ये 5 हिस्सों में बटा है, यानी सेक्शन 5 है। इसमें कितने सेक्शन है? 5। हर एक सेक्शन, ईच एंड एवरी सेक्शन इज 30 मार्क्स, और हर सेक्शन में 30 एमसीक्यूज है, 30 मार्क्स के लिए है। ठीक है, इसमें सबसे पहला सेक्शन आता है वो है चाइल्ड डेवलपमेंट एंड पेडालॉजी, जिसको ये कंपलसरी है। नहीं, मैं नहीं देता सर, ऐसा नहीं, आपको देना ही पड़ेगा, क्योंकि आप टीचर्स हैं और आपके सामने जो बच्चे हैं उनकी साइकोलॉजी अगर आपको पता नहीं है तो आप पढ़ाएंगे कैसे? इसीलिए ये साइकोलॉजी आपके लिए अनिवार्य रखी गई है, जिसको हम कंपलसरी कहते हैं। अब यहाँ पर ये जो सीडीपी है, अभी इसको हम कहेंगे सीडीपी। आचार से लाऊंगी बोली वो आगे तो बुढ़ी आई यहाँ से। अब यहाँ पर ये जो भाषा है जिसको हम चाइल्ड डेवलपमेंट एंड पेडालॉजी कहते हैं, इसको हम यहाँ पर क्या कहेंगे? सीडीपी कहेंगे। अब ये जो सीडीपी है ये 30 मार्क के लिए है और 30 क्वेश्चन है। अब इसको और थोड़ा आसानी करेंगे हम, और कितना आसान है हमें मार्क बटोरना ये भी देखेंगे। उसके बाद का सेक्शन आता है लैंग्वेज 1 और लैंग्वेज 2। अब ये लैंग्वेज 1 जो है कंपलसरी है, लैंग्वेज 2 भी कंपलसरी है। लैंग्वेज 1 हमें जो अपनी भाषा है, हमें जिस भाषा में आकलन हो सकता है, अंडरस्टैंडिंग हो सकता है, हम बहुत ही बेहतरीन तरीके से इसको समझ सकते हैं, वही लैंग्वेज आपको लेना है। जैसे कि अगर उर्दू मीडियम से आप हैं, उर्दू आपको अच्छी आती है तो उर्दू पहली सिलेक्ट करो आप। मग माझी मराठी चांगली आहे सर, माझी भाषा, माझी मातृभाषा मराठी आहे, तर पहिली लँग्वेज जी आहे तुम्ही मराठी घ्या। पहिली लँग्वेज जी आहे ती तुम्ही काय घ्या? मराठी घ्या। ज्याची हिंदी चांगली आहे त्यांनी पहिली लँग्वेज हिंदी घ्या। आणि जे इथं मी डबल अंडरलाईन मध्ये सांगतो पहा, माझं वाक्य नीट लक्षात घ्या। मी तुम्हाला पहिल्याच ठिकाणी सांगितलं होतं की फॉर्म भरताना आपण 50% इथंच पास होतो। अगर हमने लैंग्वेज 1 और लैंग्वेज 2 सही से चयन किया, सिलेक्ट किया, तो हम यहाँ पर 50% क्वालिफाई हो सकते हैं।
क्योंकि बहुत सारे बच्चों को यह पता नहीं है कि हिंदी लेने के बाद अंग्रेजी लेना पड़ता है, मराठी लेने के बाद अंग्रेजी लेना ही पड़ता है। जिस तरह से हमने टीईटी दिया है उसी तरह से ये नहीं है। यहाँ पर आप कौन सी भी भाषा ले सकते हो, 20 भाषा दिए गई हैं, उनमें से कौन सी भी भाषा एक बोल के आप चयन कर सकते हो। लेकिन लेकिन एक ही भाषा 2 जगह आप सिलेक्ट नहीं कर सकते, यानी लैंग्वेज 1 में भी मराठी, लैंग्वेज 2 में भी मराठी आप ले नहीं सकते। यू अंडरस्टैंड मैं क्या कहना चाहता हूं, आप समझ रहे हैं लैंग्वेज के बारे में? यस और नो? समझ रहे हैं कि नहीं समझ रहे? यस सर। तो यहाँ पर हम जब ने लैंग्वेज सिलेक्ट किया है तो सबसे महत्वपूर्ण है केयरफुली यहाँ पर आप लैंग्वेज सिलेक्ट करो। अगर आपने फॉर्म फिलअप किया भी है तो घबराओ मत की सर मी अगोदरच सिलेक्ट केलंय, मला माहितच नव्हतं, आता मी बघितले, मला घाबरल्यासारखं होतंय। कुछ भी टेंशन मत लो, ये सीटीटी है, आपका फॉर्म की डेट पूरी कंप्लीट होने के बाद ये आपको 4 दिन देते हैं आपके फॉर्म को फिर से एडिट करने का। देखो मैं क्या बोल रहा हूं, ये सीटीटी आपको फिर से एक मौका देती है कि आप इसको फिर से एडिट कर सकें और लैंग्वेज 1, लैंग्वेज 2 या ये नहीं कुछ रिगार्डिंग हमने चेंज करना है तो उसमें चेंज कर सकते हैं। आप सेंटर नहीं चेंज कर सकते, सिर्फ फॉर्म के जो बेसिक में कुछ चेंजेस हैं वो कर सकते हैं, हाँ? जैसे कि नाम में वगैरह, तो वहां पर आपको एक बेनिफिट मिलता है। हेलो। तो 5 सेक्शन है और इस 5 सेक्शन में आपको ये पेपर फिलअप करना है। पहला सेक्शन रहा आपका सीडीपी जो 30 मार्क के लिए है और 30 क्वेश्चन है, और दूसरा रहा लैंग्वेज 1 का। इसको क्या बताना है सर? सर ऐका ना, ते इन्व्हायरमेंटल स्टडीज आणि मॅथमॅटिक्स ना, तर त्याच्यासाठी लँग्वेज कुठली सिलेक्ट करायची? माझी लँग्वेज मॅडम अजून मी मराठी आहे. सांगत आहे ना मॅडम, आता मी अजून संपवलं नाही। इथं तुम्हाला कुणाला क्वेश्चन्स असतील तर मी विचारायला अजून एक वेळ देतो। इथं मी सांगत आहे लँग्वेज आपली जी सिलेक्ट करायची आहे ना, आपण 30 लँग्वेज सिलेक्ट करा जी माझ्यासाठी सोपी आहे। मग तुमची कुठली पण लँग्वेज असू दे, तुमच्या त्या ईव्हीएस साठी म्हणा किंवा तुमच्या त्या मॅथमॅटिक्स साठी म्हणा, त्या लँग्वेजचा काही संबंध नाहीये। इथं आम्हाला फक्त आकलन अंडरस्टँडिंग साठी विषय निवडायचे आहे आणि ते मला आले पाहिजेत। मग हा जो हॅलो। हा ऐका ना सर, सर हे सेंटर आपल्याच येतं का? समजा मी औरंगाबादला आहे, मी फॉर्म भरलं तर औरंगाबादचं सेंटर येणार का आउट ऑफ येतं? नाही तुम्ही जिथलं सेंटर भरता ना ते सेंटर येतं सर। पण मला सरांचं सांगा- पूर्ण सेमिनार होऊ दे, मग नंतर क्वेश्चन होऊ दे। सरांचं मला असंच सेमिनार मध्ये वाटतंय। डिस्टर्ब होते। हा म्हणजे तुमची पण लिंक तुटेल, बाकीच्यांना पण ते वेगळंच वाटेल, बोर होईल। सो तुम्ही काय करा, तुमचे जे शेवटचे जे क्वेश्चन्स आहेत मी तुम्हाला मागास सांगितलंय की आपण हे जे पूर्ण सेशन आहे त्या सेशनच्या शेवटी आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत। आता लक्षात आलं? लँग्वेज 1 जी आहे तुम्ही कोणतीही निवडा, हिंदी घ्या, मराठी घ्या, इंग्लिश घ्या, उर्दू घ्या, बंगाली, सिंधी, भरपूर 20 भाषा आहेत, त्यातली कुठलीही एक घ्या जी मला सोपी वाटते ती। त्याच्यानंतर ना दुसरी जी लँग्वेज आहे ती दुसरी लँग्वेज पहिली लँग्वेज जी सिलेक्ट केली नाही तीच घ्या। मग मी मराठी जर पहिलं घेतलं असेल तर दुसरं मी मराठी घ्यायचं नाही, मग कोणतं घेऊ? इंग्रजी घेऊ का? जर माझं इंग्रजी चांगलं नसेल तो मैं यहाँ पर इंग्लिश सब्जेक्ट को नहीं सिलेक्ट करूंगा, तो मुझे जो कुछ आसान लगता है वो मैं सिलेक्ट करूंगा। जैसे कि हिंदी है, उर्दू है, जो कुछ आपको बाकी की लेना है वो। आता इथं प्रश्न असा आहे की सर मी MA BEd आहे, माझं इंग्लिश लय भारी आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे। कॉन्फिडन्स असेल तरच इंग्लिश घ्या, कॉन्फिडन्स नसेल तर आपल्याला इंग्लिश घ्यायचं नाही। तुम्हाला फक्त हे पेपर पास व्हायचं आहे। तुम्हाला असं पेपर पास झालं म्हणून काय तुम्हाला पंतप्रधानाच्या हस्ते किंवा राष्ट्रपतीच्या हस्ते गोल्ड मेडल मिळणार नहीं। हमें सिर्फ क्वालिफाई होना है, ध्यान में रखो, हमें सिर्फ क्वालिफाई होना है और सिर्फ क्वालिफाई होना है। सिर्फ क्वालिफाई होने के लिए जो भी कुछ इंपॉर्टेंट है उसको हम फोकस करेंगे। उसके बाद का सेक्शन आता है वो है मैथमेटिक्स, 30 मार्क्स के लिए है और 30 क्वेश्चंस हैं, ठीक है। फिर उसके बाद आता है इन्वायरमेंटल स्टडीज जो भी 30 मार्क के लिए है और 30 क्वेश्चंस हैं, और ये ऐसे कुल मिला के 150 क्वेश्चंस, 150 मार्क और 150 मिनट के लिए ये पेपर 1 रहेगा आपके लिए। ओके, अंडरस्टैंड? समझ में आया? अब देखेंगे हम इसको थोड़ी बारकाई से। क्या सर हम इसको क्वालिफाई कर सकते हैं? मैं तो बोल सकता हूं इसको क्वालिफाई करने के लिए ज्यादा कुछ करने की जरूरत है ही नहीं।
इतनी आसान तरीके से हम इसको क्वालिफाई कर सकते हैं, जो आसान तरीका हमें पता होना चाहिए, और जिसके लिए आप यहाँ पर आए हैं वो समय है यहाँ का। ये बहुत ही आसान है, ये इतना आसान है कि यहाँ पर सब्जेक्ट नॉलेज कम और आपको जो बाकी का नॉलेज है वो इंपॉर्टेंट है। जैसे कि यहाँ पर पैडागोगी का ही इस्तेमाल किया जाता है, जिसको हम अध्यापन शास्त्र कहते हैं। उसका जिन टीचरों को, जिन हजरातों को मालूमात है, वो टीचर, वो हजरात ये एग्जाम पहले ही अटेम्प्ट में क्वालिफाय कर सकते हैं। अलग अलग ज्याचं अध्यापन शास्त्रावर ताबा आहे, ज्याची विचार प्रक्रिया चांगली आहे, ज्याला विचार करता येतं, तो शिक्षक, तो विद्यार्थी या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास होऊ शकतो। प्रश्न सांगतो, मग तुम्हाला कळेल की कसं असेल, की तुम्ही इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये शिकवत आहात, तुम्ही गणित शिकवत आहात, तुम्ही गणिताचे शिक्षक आहात, 5वीच्या वर्गावर तुम्ही गणित शिकवत आहात, आणि गणित शिकवत असताना अचानक विद्यार्थी गोंधळ करत आहेत, मग तुम्ही खालीलपैकी कोणती कृती कराल? बघा, तुम्ही त्यांना माराल, त्यांना शांत बसा म्हणून पनिशमेंट करण्यासाठी सांगाल, वर्गात गोंधळ करणाऱ्या वर्गाच्या बाहेर पाठवाल, की गोंधळ करण्याचं कारण विचारा? गोंधळ करण्याचं कारण विचारा। यस, यहाँ पर सबसे बेहतरीन वो है, म्हणजे तुमची विचार प्रक्रिया जितकी व्यवस्थित डेव्हलप असेल तेवढं विचार करायला वेळ मिळेल। अब ये हुआ मराठी में, हमें समझ में आया। यहाँ पर का पूरा जो क्वेश्चन रहता है वो हिंदी में रहता है, और हिंदी लैंग्वेज में जो टर्मिनोलॉजी इस्तेमाल की जाती है वो हमारे रोजमर्रा की जिंदगी में वाले के नहीं रहते हैं, यह प्रमाण भाषा रहती है। जैसे कि अब पहाड़ का मतलब पता है आपको? पहाड़, ये इसी क्वेश्चन में पूछा जाता है, पहाड़ वगैरह ऐसे कोई शब्द है, अध्ययन है, अध्यापन है, पहाड़ है, हाँ, ऐसे शब्द है जिससे हमारा अभी तक का ताल्लुकात नहीं है। तो ऐसे वक्त हमें इंग्लिश में देखना है, तो इंग्लिश में कब मालूम होना जरूरी है। अभी ये जो पहाड़ शब्द मैंने बताया आपको, ये पहाड़ आता है सीडीपी में, और ये पहाड़ का मतलब है इंग्लिश में स्काई फोल्डिंग। क्या है? स्काई फोल्डिंग। अब ये जो स्काई फोल्डिंग तरीका है, ये आपको पता होना बहुत जरूरी है। तो ऐसे वर्ड हमें पता होंगे तो क्वेश्चन हमें समझ में आएगा। अब देखो इसको क्वालिफाई करना कितना आसान है। तो सबसे पहला है, ये जो सीडीपी है, सीडीपी को हम इसकी जो क्या बोलते हैं उसका सिलेबस है वो आगे देखेंगे। अब देखो यहाँ पर ये जो पेपर है इसमें 20 मार्क, 20 में के यानी 30 मार्क का पूरा पेपर है, 30 में के 15 मार्क कंटेंट पर के टोटल कंटेंट है। इसमें के 5 मार्क सिर्फ जो डिसेबल वाले बच्चे हैं, जिसको हम स्पेशल एजुकेशन कहते हैं, उस पर 5 मार्क हैं। 15 मार्क ऑन कंटेंट, 5 मार्क गए आपके इस पर स्पेशल चाइल्ड वाले बच्चों पर। अब बचे कितने? 30 में से बचे कितने? 10 बचे, बराबर। और ये जो 10 मार्क हैं ये पूरे पूछे जाते हैं आपको अध्यापन शास्त्र पर, जिसको हम पैडागोगी बोलते हैं। अभी इस पर पूछे जाते हैं। तो ऐसे अगर हम कुल मिला के अगर देखेंगे तो 90 मार्क का ही मटेरियल पूरे इस पेपर में पैडागोगी का है। कंटेंट जो आता है सिर्फ 60 मार्क का आता है, कभी कभी 60 मार्क से कम ज्यादा भी होता है, लेकिन पैडागोगी कम ज्यादा नहीं होता, 90 या 90 प्लस पैडागोगी का आता है। इसके लिए हमारा विचार प्रक्रिया बहुत ही अच्छी होनी चाहिए, क्वेश्चन पढ़ते वक्त हमें उसको समझना चाहिए। इतना अगर आप आ गए आपको तो आप मानो क्वालिफाई हो गए। अब देखो लैंग्वेज में आपने अभी टीईटी दी है, तो पूरा पेपर आपका पूरा कंटेंट बेस्ड था, कंटेंट नॉलेज था, ग्रामर था, और 1 या 2 ही पैसेज थे, वो भी उसमें भी ग्रामर था। और वो जो पैसेज थे 2-3 मर्तबा पढ़ने के बावजूद भी आपको उसको अंडरस्टैंड नहीं कर पाए। लेकिन इसके अपोजिट सीटीटी है। सीटीटी में 30 मार्क का पूरा ये सेक्शन है लैंग्वेज का। इस लैंग्वेज में 30 मार्क को अगर हम डिवाइड करेंगे तो 15 मार्क का यहाँ पर पैसेज है। देखो 30 में से 15 मार्क पैसेज में जो भी 15 मार्क है उसको भी अगर हम डिवाइड करेंगे तो पद्य और गद्य आता है। हाँ, पद्य और गद्य। यहाँ पर पद्य रहेगा 9 मार्क का और गद्य रहेगा वो 6 मार्क, बरोबर। पॅसेज असेल तुमचा 9 मार्काचा आणि तुमची कविता असेल 6 मार्काची।
आणि याच्यामध्ये सगळेच प्रश्न हे पहिल्या दुसऱ्या ओळीमध्ये सापडणारे असतात. इतने आसान रहते हैं, इसका क्वेश्चन वहीं पर रहता है. और इसमें के जो पहले 9 मार्क का पैसेज है उसमें के 5 क्वेश्चन ऑन पैसेज रहते हैं और उसी पैसेज के ऊपर के जो व्याकरण है, ग्रामर है, उसी पे 4 क्वेश्चन रहते हैं. तो ऐसे कुल मिला के इसमें का जो ग्रामर है इतना इझी वाला रहता है, जसे की नाम, सर्वनाम, अवघडातलं कुठल्याही ग्रामरचा विचार केलेला जात नाही. मग ते इंग्लिश असू दे नाही ते कुठलीही भाषा असू दे. मग राहिलेले 15 मार्काचं काय सर? तर राहिलेल्या 15 मार्कामध्ये कसल्याही प्रकारचं ग्रामर विचारलं जात नाही. म्हणजे आता ग्रामर किती मार्काचं विचारलं गेलं इथं? फक्त 4 मार्काचं ग्रामर आलं तुम्हाला. और बाकी के 15 जो मार्क हैं वो पूरे 15 मार्क पेडोलॉजी के हैं. जो सब्जेक्ट आपका है उसी के आपके क्वेश्चन्स आएंगे. जैसे की आप मराठी के हैं तो मराठीचे शिक्षक आहे, तुम्ही ही पद्धत कशी शिकवणार, कशा मेथोडॉलॉजी वापरणार, तुमच्या वर्गामध्ये विद्यार्थी उशिरा आला तर तुम्ही काय करणार, कसे करणार. इसी तरह के 15 क्वेश्चंस आपको आते हैं और इसी 15 क्वेश्चन में से आपको 15 में से 15 क्वेश्चन के मार्क मिल जाते हैं और ये बहुत आसान है. आगे बताऊंगा उसको मार्क बटोरना कैसे. मैटर क्लियर? लैंग्वेज 1 हो या 2 हो, इसी हिसाब से सर एकदा चलते हैं. रिपीट करा ना सर प्लीज. हाँ, अभी यहाँ पे आपको स्ट्रक्चर समझ में आया. 30 मार्काचं आता थोडं मराठीत सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात आलं नसेल. तर 30 मार्काचं तुमचं लँग्वेज आहे. लँग्वेज 1 असू दे किंवा 2 असू दे. ही तुमची किती मार्काची आहे? 30 मार्काची आहे. 30 मार्कामधले मी 30 मार्काला डिवाइड केलं पहिल्या 15 मार्कामध्ये. 15 मार्काचं नुसतं पॅसेजच आहे हो. ह्या पॅसेजमध्ये कविता आणि पॅसेज आहे. पॅसेजवरती 9 मार्क आहेत. 9 मार्कामध्ये सुद्धा त्यातले 5 प्रश्न त्या पॅसेजवरती आहेत आणि त्यातले 4 प्रश्न 4 मार्काचे ते त्याच पॅसेजवरल्या ग्रामरवर येतात. एवढंच काय असेल ते ग्रामर. मग राहिले जे 6 मार्क आहेत त्या 15 मार्कापैकी तो कवितेवर असतात आणि त्याच कवितेवरती प्रश्न येतात. मग त्या 30 मार्कामधले 15 मार्क क्लिअर झाले. हे कशावरती आहेत? पॅसेजवरती आहेत. मला सांगा पॅसेज वाचून मला किती मार्क मिळतील? सरासरी पॅसेज वाचून किती मिळतील? 15 मिळणारच आहेत. 15 पैकी 15 मिळतातच. त्याच्यासाठी मी पूर्ण सांगणार. जर तुम्ही 60 दिवस येणाऱ्या 60 दिवस रोज एक पॅसेज जर सोडवला तर मला सांगा कशाला अवघड जातं पॅसेज? जातच नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी माहित पाहिजे. ती अभ्यासाची आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहे. आता या ठिकाणी काही जण म्हणतात 15, पण मी काय म्हणतो 15 सोडा सर, तुम्ही धरा त्या ठिकाणी 10च. कारण 5 मार्काचं ग्रामर आलं नाही आलं, अमुक झालं तमुक झालं. सोपं असून सुद्धा बरं का, इथं सर्वसाधारण विद्यार्थी 13 ते 12 मार्क मिळवतो, पण मी धरलं 10च. आणि पॅडॉलॉजीचा हा जो भाग येतो तिथं 15 पैकी 15 मिळतातच, पण त्यातले जरी मी धरले 12 तर हे 12 आणि 12 किती झाले? 24. सर्वसाधारण अवरेजवाला मुलगा 24 मार्क मिळवतो. तोच टीईटी मध्ये अभ्यास केलेला 24 मार्क मिळवण्यासाठी किती घासावं लागतं तुम्ही बघितलेला आहे. समझ में आ रहा है मैं क्या बता रहा हूँ? कितना मेहनत करना पड़ा टीईटी के लिए, उसके मुकाबले यहाँ पर उतनी ज्यादा मेहनत नहीं करनी पड़ती है. अंडरस्टैंडिंग इज मोस्ट इंपॉर्टेंट इन दिस सेक्शन एंड इन दिस एग्जाम. तो यहाँ पर जितनी आपको अच्छी तरह से अंडरस्टैंडिंग हो जाएगी उतनी ही बेहतर तरीके से आप इसके मार्क बटोरोगे. मुझे बताने में खुशी होती है सीडीपी एक ऐसी लैंग्वेज है जहां हम 30 में से 30 मिला सकते हैं और बहुत सारे विद्यार्थी मेले जो हैं वो 30 में से 30 भी मिला चुके हैं, 29 पर हैं, 28 और 27. 25 के नीचे बहुत कम रहते हैं. एवरेज वाला भी बच्चा अबाउट 25 रहता है. लँग्वेज भी वैसा है और ये भी वैसा है. आता मला सांगा जर तुम्हाला 25 मार्क किंवा 25 पेक्षा जास्त मार्क जर लँग्वेज मध्ये मिळत असतील आणि सीडीपी मध्ये मिळत असेल, म्हणजे हे 3 लँग्वेज जे आहेत म्हणजे लँग्वेज 1, लँग्वेज 2 आणि सीडीपी, 25 जर धरले 25 त्रिक झाले किती? 75. आता पास व्हायला किंवा 90 मार्क मिळवायला किती मार्क पाहिजेत? किती पाहिजे? 15. मला सांगा या राहिलेल्या 60 मार्कामध्ये तुम्हाला 15 मार्क मिळणार नाहीत का? मिळणार आहेत की नाही? सहज मिळतात. फक्त कॉन्फिडन्स स्वतःवरती पाहिजे. आता हा आपण लँग्वेजचा भाग बघितला. यातला 4थं जे सेक्शन येतं ते म्हणजे मॅथेमॅटिक्स. मॅथेमॅटिक्स इज अ चिल्लर, एकदम चिल्लर आहे, कुछ भी नहीं है, इतना आसान है. आता मला सांगा मला गणित येत नाही असं किती जणांना वाटतं या ठिकाणी? तेवढ्या जणांनी खुश व्हायचं आहे. कारण जर मला गणित येत नसेल तर घाबरायचं नाही, गणित तिथं सोडवायचंच नाही. बघा मी काय सांगतो. आणि तरी सुद्धा तुम्ही पास होऊ शकता, कारण गणितामध्ये सुद्धा 30 मार्काचं गणित आहे. 30 मार्क 30 प्रश्न. यातले सुद्धा
15च प्रश्न हे कशावरती आहेत? कंटेंटवरती आहेत. आणि हे कंटेंट तुमचं इतकं सोपं आहे. बरं मी म्हणतो नाही आलं ना तरी घाबरू नका, कारण हे 15 मार्क सोडूनच द्या. हे 15 मार्क सोडले तर 15 मार्क कुठले राहतात तुमचे? पॅडागॉगीवरचे. आणि ही तर विचार प्रक्रिया आहे. तुम्ही गणिताचे शिक्षक आहात, तुम्ही वर्तुळ शिकवत आहात, तर कोणती पद्धत चांगली राहील? त्यावेळी वर्गात विद्यार्थी गोंधळ करत असेल, तुम्ही काय कराल? कैसे करेंगे, क्या करेंगे, क्यों करेंगे? इस तरह के क्वेश्चंस रहते हैं. तो वो हमें सॉल्व करना आना चाहिए, और वो सॉल्व करते वक्त हमारी यहाँ पर जो मेंटालिटी है, मेंटालिटी फोर्स है, वो हमारा वर्क करना बहुत जरूरी है. और वो कैसे करेगा, क्यों करना है, वो मैं आगे बताऊंगा. तुम्ही जर पुढचे येणारे अजून एक 10-15 मिनिटं जर कंटिन्यू राहिलात, तर तुम्ही 100% हे सांगाल की सर मी टीईटी पास, सीईटी पासच झाले. आणि हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या मॅथेमॅटिक्स मधले सुरुवातीचे 15 मार्क आहेत. समजा मला गणित येत नाही, तुम्ही तिकडं टीईटीचा अभ्यास गणिताचा केलाय ना, सेम त्याच लेवलचा इथं जर तिकडं झाला असेल तर त्याच याचा फायदा तुम्हाला इथल्या गणितासाठी होतो. आणि नाही जरी झाला तरी घाबरू नका, हे 15 मार्क माझे नाही आहेत असं समजा आणि तुम्ही इथले 15 मार्क मिळवा. आणि इन्व्हायरमेंट स्टडी जो येतो इथलं तर खूप सोपं इन्व्हायरमेंट आहे. हम चलते चलते फिरते फिरते दे सकते हैं, आवास है, मित्र है, भोजन है, जीवन सत्व असतील, रहन पहन खान, इतनी आसान वाले 15 क्वेश्चन एक 7 टॉपिक में आ जाते हैं, और वो 15 मार्क के लिए है. और बचे 15 मार्क आपको पेडागॉगी में आएंगे, और पेडागॉगी आपकी हैंड है. देखो अब यहाँ पर क्या हुआ, ये जो 5 सेक्शन है, 5 सेक्शन में से 15 पाचे लक्षात. अगर तुम्ही हे मार्क बाजूला काढले तर तुमच्या लक्षात असं येईल की पूर्णपणे हा पेपर पॅडागॉगीवरच अवलंबून आहे, कंटेंटवर नाही. खूप कमी आहे. म्हणजे आम्ही इथं काय बघतो की खरंच तुम्ही शिक्षक होण्याच्या लायकीचे आहे का नाही. म्हणजे जे मेजरमेंट आम्ही लावलं होतं तेच मेजरमेंट इथं मोजलं जातं. तुम्हाला नॉलेज किती आहे, तुमचं कंटेंट हे बघितलं जात नाही. ऍज अ टीचर बोल के आप कितने एलिजिबल हैं, अगर कोई समस्या आती है तो उसको सॉल्व करना है. आप क्लासरूम में हैं, बच्चे दंगा करते हैं, मस्ती करते हैं, उस वक्त हैंडल कैसे करना है. आप जी जान लगाकर पढ़ा रहे हैं बच्चों को, लेकिन बच्चों का ध्यान आपकी ओर नहीं है, ऐसे वक्त आप क्या करेंगे. तो ये समझने के लिए आपको क्या चाहिए, ज्ञान चाहिए. आपको यहाँ पर कंटेंट नॉलेज कितना है, इट इज नॉट इम्पॉर्टेंट. तो मैं तो कहूंगा कि सीटीईटी के लिए कड़ी मेहनत की जरूरत नहीं है. कड़ी मेहनत का मतलब है मेहनत. अगर मेहनत को ही ज्यादा महत्व होता इस दुनिया में, देखो मैं क्या कह रहा हूं, इस दुनिया में अगर मेहनत को ही ज्यादा महत्व होता तो इस दुनिया में सबसे अमीर गधा होता. सही कि नहीं. तो हमें ध्यान में याद रखना है, इस पेपर को सॉल्व करते वक्त हमें स्मार्ट बनना है. स्मार्टनेस इज मोस्ट इंपॉर्टंट इन दिस एग्जाम. हुशार नाही आहे, शहाणा पाहिजे. असा पेपर सोडवण्यासाठी हुशाराची गरजच नाहीये, तर शहाणा पाहिजे. जिस तरह से अगर आपने 3 इडियट पिक्चर देखी है, मूवी देखा है आपने, तो उसमें रैंचो है और दूसरा कौन है, रैंचो के साथ कौन है, हाँ नहीं, वायरस भी है ना, 2 है इसमें, 2 दुनिया है. Yes. हाँ वायरस हाँ, ते काय नाव दुसरं काय की चतुर एक आहे ना, चतुर, जिसमें जिस बंदे को च और हाँ अंतर समझ में नहीं आया ना, उसका मतलब है रट्टा मारना नहीं है. रट्टा यानी तुम्ही हुशार होण्यासाठी करता, और ये रट्टा मारना हमने हमारे सिलेबस से ही हटा दिया है, क्योंकि हमने कंस्ट्रक्टिवलिज्म को अपनाया है और उसी के साथ हमने बच्चों को रट्टा मारना बंद किया है. तो यहाँ पर हर सभी को रैंचो बनना है, ना कि चतुर. चतुर कोई नहीं बनेगा. यहाँ पे हर सबको क्या बनना है, रैंचो बनना है, स्मार्ट से इसको सॉल्व करना है. पहला सेक्शन समझ में आया आपको. अब जाता हूं दूसरी पेपर की ओर. पहला पेपर समझ में आया. हो सर आला. तो अब जो लैंग्वेज है यहाँ पर मैं बताना चाहता हूँ, जो लैंग्वेज है, पहली लैंग्वेज और दूसरी लैंग्वेज कौन कौन सी चयन कर सकते हैं. तो टोटली 20 लैंग्वेज दिए गए हैं, जैसे कि इंग्लिश है, हिंदी है, आसामी है, बंगाली, ये जो बाकी की भाषाएं 20, इनमें से कोई भी भाषा एक ले सकते हो, लेकिन डबल भाषा नहीं ले सकते हो. समझ में आया. और ये 20 भाषाओं से कौन सी भी भाषा चयन कर सकते हो, और इसका कोड याद रखो, जैसे कि उर्दू का 20 है, इंग्लिश का 1 है, हिंदी का 2 है, तो मराठी का जो कोड है वो कोड कुछ तो 11 है, बराबर.
तो ये कोड हमें मालूम होना चाहिए। तो इंग्लिश 1, हिंदी 2, मराठी 11 और उर्दू का 20, क्योंकि इतनी भाषा वाले बच्चे यहाँ पर अवेलेबल है, इसलिए बाकी के लैंग्वेज का मैं ये नहीं करूंगा। तो समझ में आया आपको? तो ये लैंग्वेज में से आप कौन सी भी लैंग्वेज चेंज कर सकते हैं, लेकिन आपको पहली अटेम्प्ट में क्वालिफाई होना है तो लैंग्वेज केयरफुली सिलेक्ट करो। इंग्लिश आपकी अच्छी नहीं है तो इंग्लिश के झंझट में जाओ मत, जो आसान लगता है मराठी, उर्दू, हिंदी, इनमें से कौन सी भी 2-3 भाषा चयन करो, 2 ही चाहिए हमें, उसको चयन करो और आप क्वालिफाई हो जाओ। हॅलो. काय झालं मॅडम? पहिली जी लँग्वेज आहे ती 11 नंबरची कोड आणि सेकंड लँग्वेज जी आहे 2 नंबरची, असं जर चूज केलं तर चालेल का? चालतं, काही अडचण नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं, पहिली भाषा आपण तीच घ्यायची जी मला चांगली येते. माझं मराठी ओके सर. मातृभाषा असेल, माझी मराठी चांगली असेल, तर मी पहिली मराठीच घेणार आणि दुसरी हिंदी घेणार. ओके सर. ओके? ओके सर. आणि माझी ओके हिंदी सर. जर पहिली चांगली असेल तर पहिली घ्या. इथं कसं होतं सांगतो, पहिल्या लँग्वेजमध्ये च्या तुलनेनं दुसरं लँग्वेज सोपं असतं, म्हणून सोपी पहिली घेऊ नका. आलं का लक्षात? मराठी माझी चांगली आहे म्हणून मराठी घ्या, हिंदी माझी तेवढी चांगली नसते, पण पेपर लँग्वेजचा दुसरा जो भाग येतो लँग्वेजचा, तो थोडा पहिल्यापेक्षा दुसऱ्याचा सोपा येतो. ठीक आहे? इथं आपण समजूया, पुढे जाऊया. ठीक आहे सर. थँक्यू. आता हा आहे स्ट्रक्चर पेपर 2 चा. पेपर 1 च्या तुलनेने पेपर 2 चा स्ट्रक्चर थोडा वेगळा आहे. पहिल्या पेपरच्या स्ट्रक्चरमध्ये 5 सेक्शन होते, मात्र इथं 4च सेक्शन आहेत. आता मग ते 4 सेक्शन कोणते आणि कसे पाहूयात. हा पेपर सुद्धा तुम्हाला 150 मार्काचा, 150 मिनिटाचा आणि 150 प्रश्नांचाच असणार आहे. तो इसमें आपको सेक्शन वही रहेंगे, थोड़ा डिफरेंट क्या रहेगा वो देखेंगे हम. तो यहाँ पर जो पेडालॉजी पूछी जाएगी, सीडीपी जो है वो जो छठी के से लेके 8वीं कक्षा के जो बच्चे हैं, इनकी उम्र कितनी रहती है? 11 से लेके 14 साल की रहती है। तो उनकी वो मेंटालिटी देखकर ही यहाँ की सीडीपी को रखा गया है, उसी तरह का यहाँ पर का सिलेबस रहेगा। तो आपने जो भी टीईटी में मानसशास्त्र पढ़ा है, थोड़ा यहाँ पर अपोजिट होगा, यहाँ पर थोड़ा गहराई में जाएगा और वो क्वेश्चन निकाले जाएंगे, वो तरीके निकाले जाएंगे, वो अलग-अलग आन्सर रहेंगे. सीटीईटीचे प्रश्नांची उत्तरं टीईटीत चालत नाही आणि टीईटीच्या प्रश्नांची उत्तरं सीटीईटीत चालत नाही. थोडं लक्षात ठेवा. उदाहरण म्हणून एक सांगतो, आपण शैशवावस्थेचा कालावधी टीईटी मध्ये काय पाहिला? शैशवावस्थेचा कालावधी टीईटी मध्ये कुठला होता? 0 ते 2 आठवडे का काहीतरी होतं सर. नाही, 2 5 महिने काहीतरी. 5 वर्ष होतं. 0 ते 5 वर्ष. 0 ते 5. एकदम बरोबर. 0 ते 5 वर्ष होतं. परंतु सीटीईटी मध्ये 0 ते 2 वर्षाची शैशवावस्था. दिस इज अ डिफरन्स. आलं का लक्षात? म्हणून तो घेतलेलं ज्ञान थोडं बाजूला ठेवा आणि इथल्या सीडीपीला आपल्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करायचे. ते फक्त दुसऱ्याच पेपरला नाही, पहिल्या सुद्धा पेपरला. म्हणजे ओवरऑल जो दोनों की जो सीटीटी की सिलेबस है, सीडीपी की सेम रहेगी, इक्वल रहेगी, लेकिन इसका जो सिस्टमॅटिक तौर है वो अलग अलग रहेगा. इसीलिए हमें मालूमात होना है कुठले प्रश्न कसे पाहिजे. इथं 3 माणसं आपल्याला जास्त पिडतात सीडीपी मध्ये. जीन पियाजे असेल, कोहलबर्ग असेल, वॅगोत्स्की असेल. मग यांच्या थिअरीज लक्षात कशा ठेवायच्या, त्याच्यातले ट्रिक्स कसे माहित पाहिजे, त्याच्यातले बारकावे काय आहेत, आतापर्यंत प्रश्न कसे कसे आले आणि आता कसे येतील, याच्या जर माहिती झाली तर आपल्याला सोडवता आलं पाहिजे. कारण माझ्याकडे फक्त जीन पियाजे असू दे किंवा कोहलबर्ग असू दे किंवा वॅगोत्स्की असू दे, यांच्या एका टॉपिकवर 500 क्वेश्चंस आहेत. अगर ये 500 क्वेश्चन का आपका सराव हो जाएगा तो मान लो आपको क्या ज्यादा दिक्कत है, कुछ भी नहीं रहेगी. तो ये करते वक्त आपको यहाँ पर क्या करना पड़ेगा, तो इस कंटेंट को समझ में लेना है. पेपर 2 सोडवत असताना बघितलं आपण 2.5 तासाचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत. पहिला झाला सीडीपीचा की ज्याच्यामध्ये सुद्धा 30 प्रश्न आणि 30 मार्क असतील. लैंग्वेज जो रहेगी वो कंपलसरी, जो आप चेंज करना चाहते हैं वो आप अगर दोनों पेपर देना चाहते हैं तो दोनों की सेम लैंग्वेज रखो, जो आसान हो जाएगा आपके लिए. अलग अलग मत रखो, नहीं तो क्या क्या बार बच्चे क्या करते हैं, लैंग्वेज 1 पेपर के लिए अलग रखते हैं, पेपर 2 के लिए अलग रखते हैं. तो आपको 4-4 लैंग्वेज की तैयारी करना पड़ती है. तो ऐसी गलतियां मत करो जिससे हम फेल हो जाएं. डिस्प्लेवर लिहिण्याचा प्रयत्न करू नका. आपण काही लहान लेकरं नाही आहेत सांगावं आम्ही तुम्ही ते करावं.
तो प्लीज डोंट राइट ऑन स्क्रीन, तो वो करो मत ऐसी गलतियां, हम छोटे बच्चे नहीं हैं, हम टीचर्स हैं. ओके. तर या ठिकाणी आपण हे बघत असताना आता हा जो लँग्वेज 1 आणि 2 आहे, सेम आपल्या पहिल्या पेपरमध्ये जसा होता तसाच आहे. 30-30 मार्काचा, त्यातले 15 मार्क पूर्णपणे तुमच्या उतार्यावरती आणि राहिलेले 15 मार्क हे तुमच्या पॅडागॉगी वरती. समझ में आया? अब बचा है साइंस और मैथ्स. जिन हजरात मोहतरमा का यहाँ पर जो पदवी आहे तुमची, ती पदवी ज्याच्यात झालेली आहे तो भाग निवडायचा. जर माझी पदवी म्हणजे जे आहे तो बीएतून झालेली आहे, म्हणजे कला शाखेतून झालेली आहे, अशांनी कंपल्सरी सोशल स्टडीज घ्यायचा आहे. आणि ज्यांचं बीएससी झालेलं आहे त्यांनी मॅथ्स आणि सायन्सच घ्यायचं आहे. लक्षात आलं? आणि हे सगळा जो भाग आहे तो तुम्हाला 60 मार्काचा आहे. बघा, म्हणजे इथलं एक सेक्शन का कमी झाला, तर तिथे 30-30 मार्काचे होते, इथे 60 मार्काचं झालं. अभी यहाँ पर मैथमेटिक्स और साइंस है, इसका मतलब मैथमेटिक्स 30 मार्क का होगा, साइंस 30 मार्क का होगा, इसमें के 15 और इसमें के 15, कितने हो गए? 30. 30 मार्क आपको पैडागोलॉजी पे होंगे और 30 मार्क का कंटेंट होगा. हो गया आसान? और आप पदवी उसी में किए हैं, इसीलिए यहाँ के क्वेश्चंस थोडे हटके होंगे पहिले पेपर के मुकाबले. तुम्ही पदवी केलेली आहे, तुम्ही त्या विषयातले तज्ञ आहात असं गृहीत धरून इथले प्रश्न असतात. ठीक है? उसी तरह से सोशल स्टडीज का भी होगा. सोशल स्टडीज जो है इनमें आपको 3 सब्जेक्ट को रखा जाएगा, जैसे कि ज्योग्राफी है, हिस्ट्री है और सिविक्स है. बराबर? जिसको पॉलिटिक्स सायन्स भी कहा जा रहा है. प्रश्न इतके छान असतात, यातले प्रश्न रिपीट होतात. प्रत्येक मागचे 4-5 प्रश्न वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल. अब यहाँ पर इतने आसान क्वेश्चन रहते हैं, इसका एग्जाम्पल देता हूं. 2018-19 में क्वेश्चंस मैं बता रहा हूं. तो सिविक्स में एक क्वेश्चन था, भारत के पहले नागरिक कौन. उसके नीचे भारत के पहले नागरिक हो गए, उसके तुरंत नीचे आया हुआ क्वेश्चन था भारत राज्य का पहिला नागरिक, उसके नीचे तुरंत जिल्हे का पहिला नागरिक. किती सोपा है? सर सांगू शकता असं टीईटीचं आहे का? ऐसा टीईटी के क्वेश्चन रहते हैं क्या? नहीं, बिल्कुल नहीं. तो इतने आसान क्वेश्चन रहते हैं, वो फिर तुम्हारा मैथमेटिक्स हो, साइंस हो या फिर सोशल स्टडीज हो, ये बहुत ही बेहतरीन रहते हैं. और तुलना में अगर हम तुलना करेंगे तो पेपर 1 के मुकाबले पेपर 2 थोड़ा हार्ड ही रहता है. मैं तो कहता हूँ रहना ही चाहिए. आपकी मेंटालिटी अलग रहती है, आपकी विचार प्रक्रिया थोड़ी बड़ी है, इसीलिए उसी हिसाब से यहाँ पर आपको उसी तरीके के क्वेश्चंस यहाँ पर रखे जाते हैं. ढांचा समझ में आया? स्ट्रक्चर समझ में आया पेपर 2 का? एनी डाउट? आगे जाऊं? Yes, sir. सर लैंग्वेज 1 और लैंग्वेज 2. लैंग्वेज 1 और लैंग्वेज 2 आप कौन सा भी ले सकते हैं. जैसे मैंने बताया, हिंदी, मराठी, इंग्लिश में से आप वो सब्जेक्ट ले लो, वो लैंग्वेज ले लो जो आप आसान है. 30 मार्क का रहेगा वो सेक्शन. 30 मार्क में 15 मार्क पैसेज पे रहेंगे और 15 मार्क पैडागोलॉजी पे रहेंगे. ग्रामर इनमें 3 से 4 मार्क का ही आता है. लैंग्वेज में ज्यादा ग्रामर आता नहीं है, और जो भी ग्रामर आता है वो बहुत ही आसान रहता है. अंडरस्टँड? हाँ. हा, म्हणजे हिस्ट्री आणि इंग्लिश असं जर मेथड असेल बीएडला, तर मग इंग्लिशवर काहीच नाही येणार का प्रश्न? सोशल सायन्स घ्यावं लागेल ना तेव्हा. म्हणजे मी काय जे सांगितलं की नाही आता 10-15 मिनिटं, ते तुमच्या डोक्यावरून नाही. गेलं, सिद्ध झालं. नाही, माझ्या ते लक्षात आलं. फक्त जे खालचं जे आहे ना, ऑर आपलं मॅथमॅटिक्स और सायन्स आहे ना, त्याला ऑर सोशल स्टडीज सोशल सायन्स आहे. मग तिथं माझं स्पेशल इंग्लिश आहे. मग सोशल त्याच्यावर सायन्स मला घ्यायचा असतो. सोशल सायन्स घेतलं, मग इंग्लिशवर मॅडम. काहीच प्रश्न येणार नाही असं का? त्याचं बाकीचे कोणी बोलू नका, मॅडमना बोलू द्या. हा मॅडम ऐकून घ्या. हा. तुमचा प्रश्न हा. खूप छान आहे, खूप सोपा आहे आणि त्याला सोपं उत्तर असं आहे. तुमचं बीए झालंय, बरोबर आहे? बीए इंग्लिश झालंय माझं. नाही म्हणू नका, ते कुठलं सब्जेक्ट आहे ते सांगू नका. तुमचं बीए झालंय की हा. नाही? हो बीए हा, झालं. बस. तुमचं कुठल्या सब्जेक्ट मधून बीए झालंय, इट इज अ नॉट मॅटर. ते महत्वाचं नाही. तुमचं जर बीए झालं असेल तर तुम्ही डोळे झाकून या ठिकाणी सोशल स्टडीज घ्यायचं. कळलं? हो हा.
मग मी म्हणजे फक्त मध्ये हिस्ट्रीवरच तज्ञ प्रश्न आहे, येतील. मला इंग्लिश खूप समजतं, मी पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकते, असं असेल तर तुम्ही ती वरची लँग्वेज इंग्लिश निवडायची. घेऊ शकता. अन्यथा मला काही गरजेचं नसेल तर तुम्ही इंग्लिश घेऊ शकत नाही. ठीक आहे. तसंच सर पण. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अजून विचारायचं असेल तर तुम्हाला माझा नंबर आहे तुमच्याकडे, तुम्ही मला फोन वैयक्तिक करा, तुम्हाला त्याच्यावर अजून सखोल मार्गदर्शन करेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सर अभी है. हॅलो सर. हा, हा सर, मराठी लँग्वेज असती का फक्त हिंदीच असती ना? दोन्ही पण असते किंवा मॅडम, आता मी सांगितलं की तुम्हाला. बर बर बर, चालेल सर. माहिती नव्हतं मराठी नसतं असं सर. म्हणून विचारलं. बरं, मी काय करतो मॅडम, अजून एकदा ते रिपीट सांगतो, पण आता मी थोडं पुढे सरकतो, प्रश्न नंतर शेवटी घेऊयात आपण. आता जरा पुढे जातो मी. हा, ओके. माझा आवाज सगळ्यांपर्यंत येते ना, व्यवस्थित येते? येस सर. तर आता हा सर सोशल सायन्स बद्दल इन्फॉर्मेशन जरा हवी होती डीप मध्ये. काय पाहिजे मॅडम तुम्हाला त्याच्याशी? त्याच्यामध्ये एक्झॅक्टली मार्क्स कसे मिळवायचे हे अहो मला ते मॅडम, पाहिजे आता मी होतं. तिकडे पण गेलोच नाही ना, अजून स्ट्रक्चरवरच आहे ना. मला इथं वेळ द्या. तुम्ही इथं मध्ये नाही बोललं की पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी तुमच्या सोशल स्टडीज मध्येच आहे. कसे मार्क असतात, कसे मिळवायचे आणि हातातले मार्क किती आहेत याच्यावर मी सहज सांगेन आणि ज्याच्यातून तुम्ही सहज पास होता. आलं लक्षात? फक्त तुम्ही एक 5 ते 10 मिनिटं मला द्या, जास्त घेत नाही. ओके. ओके 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 सर. आता आपण पाहूया पूर्ण स्ट्रक्चर. जे तुम्हाला कळलं नाही, त्याला वाटतं असं की नव्हतं सर, मी जे आता भाषेत सांगितलं ते इथं लिहून दाखवतोय. जे मी तिथं सांगितलं ते तेवढं सांगून सुद्धा कळलं नाही, तर म्हणून मी परत तो स्ट्रक्चर तुम्हाला रायटिंग मध्ये देतोय. आता आपण सीडीपी 30 मार्काचा पाहिला, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? ओनली से येस ऑर नो? येस सर. हा. आता त्या 30 मार्काचं डिवायडेशन कसं झालं? आता ह्या मॅडमचा प्रश्न होता की सोशल स्टडीज कसं करायचं, तसं प्रत्येक विषयाचे कशाचे डिवायडेशन कसे झालेत हे सीडीपीचं सेक्शन आहे. आणि हा सीडीपीचा सेक्शन म्हणजे पेपर 1चा आहे. याच्यामध्ये 15 मार्क हे तुमचे टोटली कशावरचे आहेत? कंटेंट बेस आहे. 22 चॅप्टर आहे त्याच्यामध्ये. त्या 22 चॅप्टर मधून 15 प्रश्न येतात. मग त्याच्यामध्ये अध्ययन अध्यापन असेल, मग तुमचं वाढ आणि विकास असेल, वाढ आणि विकासावर 2 ते 3 प्रश्न येतात, म्हणजे 3 मार्काचा आहे. मग इथं अनुवंश आहे, वातावरण आहे, मग सामाजिकरण आहे, ज्याला आपण सोशलायझेशन म्हणतो. मग इथं 3 माणसं महत्वाची येतात, त्याच्यामध्ये जीन पियाजे, व्यागोत्स्की, कोहलबर, बुद्धिमत्ता, असे विशेष बालक, बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेच्या कसोट्या, व्यक्तिमत्व, व्यक्तिभेद, मग ते विशेष बालक, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, मग त्याच्यामधले कोणकोणते प्रकार, टाइप्स, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि मग तिथं अभिप्रेरण, जे काही आपण पाहतो प्रेरणा आहे की नाही, अभिवृत्ती, अशावरती ते टॉपिक असतात. आणि त्या टॉपिकवरती आपल्याला या ठिकाणी 15 प्रश्न येतात. इन्क्लुझिव्ह एज्युकेशनसाठी 5 मार्क आहेत आणि तुमची पॅडॉलॉजी जी आहे, अध्यापनशास्त्र, याच्यासाठी 10 मार्क आहे. असं मिळून 30 मार्क होतात. बघा किती तोडलं, पूर्णपणे आहे का इथं? तुम्हाला सगळ्यात काही इथं अवघड काहीच नाही. सगळ्यात जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर सीडीपी केलं, सबका बॉस कोण? तर सीडीपी. आणि तुम्हाला सीटीटी मध्ये पास व्हायचं असेल तर फक्त याचा अभ्यास व्यवस्थित केला कि बाकी पेपर मध्ये जास्त करायची गरज पड़त नहीं। देखो मैं क्या कर रहा हूं, अगर आपने जी जान लगा के सीडीपी को अच्छे से रट लिया, अच्छे से समझ लिया, अच्छे से उसको ग्रहण कर लिया, तो मानो आपको ज्यादा एग्जाम की प्रिपरेशन करने की जरूरत नहीं पड़ती है। तो यहाँ पर आपको ये समझ में लेना है कि प्रिपरेशन करते वक्त आपको फोकस करना है सीडीपी पर, और वो सीडीपी पे अगर आपका फोकस हो गया, मानो सभी हिस्सों में आपको मार्क्स बटोरने के लिए आसान हो जाते हैं। हे झालं सीडीपीचं। दुसरं येतं लँग्वेजचं। लँग्वेज मध्ये पण मार्क कशी मिळवायची त्याच्यासाठी पण 30 मार्क आहे, मी सांगितलं होतं। त्यातलं कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच जे पॅसेज आहेत त्याच्यासाठी 15 मार्क जातात। त्यातले पण कसं आहे, पॅसेजसाठी 9 मार्क आणि तुमच्या कवितेसाठी 6 मार्क, आणि याच्यामध्येच दोन्ही मिळूनच 4 ते 5 प्रश्न फक्त ग्रामरवर येतात। याच्या व्यतिरिक्त ग्रामर येत नाही। राहिला पॅडॉलॉजी येते पूर्णपणे तुमची 15 मार्काची, हे 15 आणि 15 झाले 30। हो गए कि नहीं आसान? हो गए कि नहीं? अगला है
लँग्वेज सेम टू सेम सेकंड लँग्वेज. 15 मार्काचं ह्याच्यावरती पण तुम्हाला पॅसेज आणि 15 मार्काचं पॅडागॉगीचं क्वेश्चन. या 15 मार्कामध्ये पण 9 मार्काचं पॅसेज आणि 6 मार्काचं तुमची कविता. झालं. मग ती उर्दू असू दे, हिंदी असू दे, मराठी असू दे, इंग्लिश असू दे, सेम टू सेम ये स्ट्रक्चर असते, सेम, कोई भी चेंज नहीं होता है. कभी कभी आपने अगर देख लिया तो हिंदी के क्वेश्चंस एज इट इज मराठी में वहां पर ट्रांसलेट किए जाते हैं और उसी तरह से उसको दिया जाता है. तो इतना सारा आसान रहने के बावजूद आपके मन में डर क्यों है? आपके मन में सीटीटी के बारे में डर क्यों है? क्योंकि हिंदी समझ में नहीं आती है. इसीलिए मैं पूरा ये जो सेशन हूँ हिंदी में ही पढ़ा रहा हूँ. अगर आप मराठी के भी है फिर भी मैंने हिंदी ही चुना क्योंकि पूरा हमारा पेपर हिंदी में रहेगा. आता राहिलं या ठिकाणी मॅथमॅटिक्सचे कंटेंट इथं ऑलरेडी दिलेले आहेत. या कंटेंटच्या बाहेर एकही कंटेंट येत नाही. ऑलरेडी यांचे कंटेंट इथं दिलंय बघा. सिलेबस दिलेला आहे. एकही आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन नसतो. मी काय सांगितलं? एकही आउट ऑफ सिलेबस कंटेंट नसतो. हे जर चॅप्टर मी पक्के केले की संपलं, 15 मार्क मला मिळाले. फक्त 15 मार्काचंच गणित आहे. और मैं कहता हूं सर मला गणितच येत नहीं. अभी देखो हम सब टीचर हैं. टीचर यानी करीबन हमारी उम्र 32 से लेके 35, 6, 7 तक होगी आप सभी की. जर वयाच्या 30 ते 35 वर्षापर्यंत मला जर गणित येत नसेल तर येणाऱ्या 30 दिवसामध्ये मला गणित येईल का? फक्त होय की नाही सांगा, एवढंच सांगा. येईल म्हणून त्याच्यावर जास्त वेळ घालवायचा नाही. बाकीचे मार्क कसे आणि कुठून मिळवायचे हे आपण बघूयात आणि त्याच्यावरच फोकस करूयात आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये 90 मार्क मिळवून घवघवीत यश मिळवूयात. आणि ही टेक्नॉलॉजी तुम्हाला कुठल्याही नेटवरती, कुठल्याही युट्यूब चॅनलवरती मिळणार नाही. ही खूप महत्वाची असते. युट्यूब चॅनल खोल लिया, नुसते प्रश्नांचा सराव केला म्हणजे अभ्यास झालं नाही. लक्षात घ्या. आता आपल्या सगळ्याला वेळ लागलेला आहे. युट्यूब चॅनलवर जा, कोणतरी एखादा माणूस साधं ज्याचं एज्युकेशन तुमच्यापेक्षा कमी असतं आणि शिकवायचं म्हणलं की तुम्ही पण त्याच्यापेक्षा चांगलं शिकवू शकता, तरी सुद्धा तुम्ही ते 2-2 तास पाहता आणि पहिल्यावर कळतं काय सांगितलं की बाबा. आणि इसमे वक्त तुम्ही वेळ घालवता आणि तुमचं सगळं मौल्यवान वेळ गेल्यानंतर मग तुमच्या लक्षात येतं की आपण चुकीचं केलं आणि मग तुमच्या पदरी फक्त काय येणार आहे? अपयशच येणार आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट इज क्या है कि समय लगाओ, समय बिताओ ऐसी जगह जहां से उसका मुनाफा हो जाए. आलं का लक्षात? स्क्रीनवर लिहू नका, स्क्रीनवर लिहू नका. तो मैथमेटिक्स समझ में आया? 15 मार्क का है और 15 मार्क पेडागॉजी है. इन्वायरमेंट स्टडीज यहाँ पर 15 मार्क के लिए है कंटेंट वाला. ये इतने ही टॉपिक्स हैं यहाँ पे, जितने आपको दिख रहे हैं उतने ही टॉपिक्स हैं जो आपको पूछे जाएंगे. नॉट आउट ऑफ सिलेबस. एक ही नहीं रहता क्वेश्चंस आउट ऑफ सिलेबस का, तो इसी से ही आपको पूछा जाता है. ये 15 मार्क के लिए रहते हैं. इतने ही कर दिए तो आसान है. अगर ये दोनों भी आपको आते नहीं है, इनके में इंटरेस्ट नहीं है, ये समझ में नहीं आ रहा है, तो कोई दिक्कत नहीं है. फिर भी आप 90 मार्क ले सकते हैं और आराम से आप क्वालिफाई हो सकते हैं. कोई भी दिक्कत नहीं है. बचा क्या है? इन्वायरमेंट स्टडीज जो आती है, इन्वायरमेंट स्टडी में पेडागॉजी वो 15 मार्क की आती है. अगर हम अभी थोड़ा ध्यान देंगे तो आपके समझ में आया होगा. ये 15 मार्क पेडागॉजी के, ईवीएस के, ये मैथमेटिक्स के 15 मार्क पेडागॉजी के, ये लैंग्वेज के 15 और इस लैंग्वेज के 15 और ये पूरे 30 सीडीपी के. कुल मिला के कितने हो गए? ये हो गए 30. हाँ, ये 15-15 30 और ये 15-15 30. 30 एक 30, 30 त्रिक किती झाले? पाड़ा येणार 90 हो गए कि नहीं क्वालिफाई? आप मुझे बताओ. आसान ही पकड़े मैंने. इतने में ही क्वालिफाई होते हैं हम. ज्यादा करने की जरूरत नहीं रहती है. आपको कोई बताएगा असं नसतोय, असं असतंय, मी लय अभ्यास केला, मी काय केला, काय सुद्धा नसते. यहाँ पर बहुत ही आसान रहता है. सिर्फ मन का जो डर है उसको बाहर निकालो. मन के डर को बाहर निकालो. पेपर इतना आसान कोई भी नहीं रहेगा, कुछ भी नहीं रहेगा. इतनी आसान तरीके से मैं समझा रहा हूं, इतनी आसान तरीके से कोई भी नहीं समझाएगा, क्योंकि मेरे इतनी डिग्रियां वाला पढ़ाने वाला यूट्यूब को आपको ढूंढ कर भी नहीं मिलेगा. तो इसीलिए जो डेप्थ नॉलेज वाला इंसान चाहिए वो आपको अब यहाँ पर नॉलेज दे रहा है.
उसको लेने की कोशिश करो और अच्छे से समझो, जानो और बूझो। ये भी सेम तरीका है सेकंड पेपर का। ये फर्स्ट पेपर का देखा हमने, अब हे सेकंड पेपर. जो अभी मॅडम बोलले ते बीच में कोण से तो त्या मॅडमना मी सांगतो की तुम्ही आता नीट पहा, म्हणजे लक्षात येईल, काही अडचण निघून जातील. सेम कंडीशन है यहाँ पर. जो सीडीपी है वो 30 मार्क के लिए रहेगा, कोई इसमें शक नहीं है. 15 मार्क आपकी कंटेंट पे रहेंगे, जो मैंने कंटेंट बताए थे वही कंटेंट रहेंगे. वाढ, विकास, अनुवंश, परिस्थिती, सामाजिकरण, फिर जीन पियाजे, वैगोत्स्की, कोहलबर्ग, विशेष बालकों का शिक्षा, ऐसे कुल मिला के यहाँ पर 22 चैप्टर्स हैं. उस 22 चैप्टर में से आपको 15 क्वेश्चंस आएंगे. और फिर ये जो 5 मार्क है स्पेशल नीड वाले बच्चों के लिए, जिस पर 5 क्वेश्चंस आते हैं, और लर्निंग पैडागोजी जो है जिसको हमें सॉल्व करना है, तो ऐसे कुल मिला के 30 मार्क इस पे आएंगे. और इसमें 30 में से आप आराम से बाबा डोकं दुखायची गोळी आहे काय? कितने मार्क ले सकते हैं? 27. ते स्पीकर बंद करायला सांगा सर प्लीज. जर डोकं दुखत असेल तर झेंडूबाम लावा, डोकं दुखायचं बंद होईल. आणि हे सगळं आता बघायचं असताना आपल्याला काय बघायचं आता महत्वाचं, की बाबा रे आता पहिलं जे सेक्शन आहे आपलं सीडीपी तो क्लिअर झाला. लँग्वेज सेम कंडिशन लँग्वेजची आहे. 15 मार्क म्हणजे एकूण 30 मार्काची लँग्वेज मध्ये 15 मार्क आपले कशाला आहेत? पॅसेजला आहेत. कॉम्प्रेन्शनसाठी त्यातले 9 मार्क तुमचे पॅसेज वरती आणि 6 मार्क कवितेवरती, ठरलेलंच आहे. आणि याच्यातच 4 ते 5 प्रश्न ग्रामर वरती, बाकी ग्रामर येतच नाही. आणि हे 15 मार्क तुमचे पॅडागॉगी वरती झालं. सेम कंडिशन सेकंड लँग्वेजला, सेम कंडिशन. यातले 15 मार्काचे परत तो तुम्ही 9 आणि 6 करा, 4-5 मार्क तुम्ही ग्रामरला करा, आणि 15 मार्काचं पॅडागॉगी झालं. आता आला इथं तुमचा विशेष गोष्ट लक्ष देण्याचा. आता इथं काय आलं? विशेष गोष्ट समजून घ्या. ज्यांचं बीएससी वाले आहे त्यांनी कंपल्सरी, ज्यांचं बीएससी झालंय, मग ते सर माझं केमिस्ट्रीतून झालंय, फिजिक्सतून झालंय, ते सांगत बसू नका. बीए तुमची जी डिग्री आहे बीएससी तून झाली असेल तर कंपल्सरी तुम्हाला मॅथेमॅटिक्स सायन्स घ्यावंच लागतंय. आणि तुमचं बीए झालं असेल मग ते मराठीतून, हिंदीतून, विज्ञान, तुमच्या भूगोलातून, इतिहासातून झालंय असं असेल, काही देणं घेणं नाही. तुमचं बीए झालंय, गपचिप तुम्ही सोशल स्टडीज घ्यायची. ओके. आता ह्याचा सिलेबस बघूया. मॅथेमॅटिक्स मध्ये 20 मार्क आहेत तुमचे पूर्ण कंटेंटला. आता तुमचं त्या विषयातून पदवी झाली म्हणजे तुम्हाला ज्ञान असतं असं गृहीत धरून तुम्हाला इथं 5 मार्क आगावाचे दिले एक्स्ट्राचे, म्हणून तुम्हाला 20 मार्क कंटेंटवर आलं. आणि हे 20 मार्क खूप सोपे असतात. स्ट्रक्चर ठरलेलं आहे. प्रत्येक वर्षी प्रश्न आणि प्रश्नांचे प्रकार तेथेच असतात. ते एकदा माहित झाले की ओके, काही गोळ नाही, काही संबंध नाही. त्याच्यानंतर नाही तर त्याच्यामधलाच जो मॅथेमॅटिक्स आहे, 10 मार्क जे आहेत ते तुमच्या पॅडॉलॉजी वरती येतात. आणि त्या पॅडॉलॉजी वरती 10 मार्क येतात मॅथेमॅटिक्सच्या, म्हणजे त्या विषयाच्या संदर्भात येतात. तुम्ही गणित विषयाचे शिक्षक आहात, असं करताय, तसं करताय, तसं तसं तसं. त्याच्यानंतर नाही येतं तुमचं सायन्सला जे दिलेले टॉपिक आहे त्याच्यावरती 20 मार्काचं कंटेंट बेस्ड क्वेश्चन्स येतात, 20 मार्काचे. आणि राहिलेला जो आहे तुमचं पॅडॉलॉजिकल इश्यू तो येतो 10 मार्काचा. आणि त्या 10 मार्काचं बघा इथं काय झालं, ऑन कंटेंट आलं 40 मार्क. सायन्स आणि मॅथेमॅटिक्स जर बघितलं तर कंटेंट वरती 20-20 झाले 40 प्रश्न, आणि इकडे पॅडॉलॉजीचे आले 10-10 प्रश्न, 20 प्रश्न, म्हणजे 40 + 20 असं याचं काय झालं, बायफर्केशन झालं. म्हणजे मला कुठ्यावर फोकस करावं लागेल इथं, 40 मार्कावर की 20 मार्कावर? तर ते 40 मार्कावरती जरी नाही फोकस केला तर त्या 40 मधून 10 तर सहज मिळतात, आणि हे 20 जर धरले तर 30 मार्क इथं आरामशीर होतात. बाकीचे तर आपल्याला वरच 75 मिळून गेलेले, आरामशीर आपण इथं पास होतो, इथं सुद्धा पास होतो. आता राहिला प्रश्न सोशल स्टडीज वाल्यांचा. आता सोशल स्टडीज वाल्यांचा प्रश्न इथं कसा आहे की ज्यांचं हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स आहे त्यांच्यावरती 40 प्रश्न येतात. मग ह्याच्यामध्ये पण इतिहासावर ठरलेले आहेत 12-13 प्रश्न, जिओग्राफीवर 12-13, आणि मग तुमच्या पॉलिटिकल सायन्स वरती ठरलेलं आहे. म्हणजे इथं कसं येतं 15-15-10, 15 हिस्टरी,
15 जॉग्राफी आणि 10 तुमचे पॉलिटिकल सायन्स वरती असे क्वेश्चन्स येतात. त्याचे पण कंटेंट ठरलेला आहे. त्याच्यावर काहीच विचारत नाही सर जगाचा वाचू की भारताचा वाचू की महाराष्ट्राचा इतिहास वाचू, काही देणं घेणं नाही. ऑलरेडी त्यांनी त्या ठिकाणी कंटेंट दिलेला आहे. ते सिलेबस सोडून काही बघायचं नाही. राहिला पॅडॉलॉजिकल इश्यू, तिथं 20 मार्काचा आहे. असं 60 पैकी 40-20 हे पण आहे आणि 40-20 पैकी आरामशीर इथं आपण 30-32 घेतो किंवा 30-40 सहज घेतो. अशा प्रकारे पेपर 2चं या ठिकाणी सिलेबसचं आपण पाहिलं. आता एवढं सगळं पाहिल्यानंतरनं आणि एवढं सगळं सांगितल्यानंतरनं मला मार्क किती पडू शकतात याचा आपण अंदाज लावू शकतो. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला कळलं की नाही एवढं सगळं? आता कळल्यानंतरनं मी मला किती मार्क मिळू शकेल हे ठामपणे सांगू शकेल की नाही? आहे की नाही सोपं? ग्रामरवर जास्त फोकस आहे का? कंटेंटवर जास्त भडीमार आहे का? गणिताला जास्त त्यांनी महत्व दिलंय का? काय माझी प्रश्न, होय किंवा नाही? बोला. संधी सांगितली आता. नाही सर, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग आता मी इथं सहज सांगू शकतो की मला किती मार्क पडू शकतात. सर्वसाधारणपणे आपण सीडीपी मध्ये 20-22 मार्क मिळवू शकतो 30 पैकी. कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 22, म्हणून इथं 20-22 केलाय. हा जो भाग आहे कमीत कमीचा आहे आणि हा जो भाग आहे तो जास्तीत जास्तचा आहे. आता 20 कमीत कमी जर मी मिळवले तर हे 20 ह्याच्यातून मिळवले सीडीपी मधून, आणि लँग्वेज 1 मध्ये सुद्धा मी कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 22 मिळवायचे. लँग्वेज 2 मध्ये पण तसंच आहे, 20 आणि 22. आणि मॅथेमॅटिक्स मध्ये मी गणित येत नाही म्हणून फक्त धरले 15 आणि ईव्हीएस मध्ये सुद्धा मी गणित येत नाही म्हणून धरले 15. झाले किती? एकूण मिळून झाले 90 मार्क. एवढेच मिळवायचे आहेत मला. मी 90 पेक्षा जास्त आणलं किंवा 90 पेक्षा काय केलं तरी मला काय तिथं मिळेल मिळणार नाही. 90 मिळवलं, काम संपलं, लॉजिक खतम. बरोबर आहे की नाही? असं आहे का काय बाबा तुम्ही 150 पैकी 150 मिळवल्यामुळे काय तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार देणार आहे का? कुछ भी नाही. फोकस ऑन युअर 90 मार्क्स. ओनली मार्क्स, नॉट अ 90. ओके. 90 कडे नाही तर 90 मार्क कडे लक्ष द्या आणि 90 मार्क मिळवायचे. इथे हे सरासरी सांगितलं, पण मी सांगितलेल्या गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही सायकोलॉजी सारख्या विषयामध्ये 27च्या वर जाताय आणि लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्ही 25 वर राहताय. मग लँग्वेज कुठली का असेना, मग दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्ही 25च्या वर जर राहिलात आणि सरासरी मी 25 धरलं तर 25 दोन्ही 50 दोन लँग्वेज मध्ये झाले. बरोबर. आणि इथले 27 मार्क किती झाले? 50 आणि 27 किती झाले? 77 झाले. राहिले किती? 77. 90 मार्काला किती कमी पडले? 13. मला सांगा 13 मार्क मॅथेमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंट मधून मिळणार नाही का मला? मिळणार की नाही? हो सर. म्हणून काय फोकस करायचं, कसं फोकस करायचं, अभ्यास कसा करायचा आणि किती करायचा. म्हणून अभ्यासाला सुद्धा खूप महत्व आहे. गाढवी काम करायचं नाही. स्मार्ट वर्क. व्हॉट इज मिनिंग ऑफ द स्मार्ट? आता हा स्मार्ट वर्क कसा आहे, जे दिलेलं कंटेंट आहे. आता आपल्याला ऑलरेडी मी जरा उतारा आता तुम्हाला वाचायला इथं दिला तर तुम्ही तो उतारा 20 ते 25 मिनिटं घालवता वाचायला. मार्क किती आहेत? 9. उतारा वाचायला किती घालवले? 20 ते 25 मिनिटं. जर माझा उताराचा सराव झाला तर मी तोच उतारा, माझ्याकडचा विद्यार्थी सराव जर झाला त्याचा तर तो उतारा फक्त तो 7 ते 8 मिनिटात सोडवतो. 7 ते 8 मिनिटात. कारण त्याच्या हाताखालून 350 प्लस उतारे जातात. मग असा विद्यार्थी इथं काहीच करू शकत नाही. ऑटोमॅटिकली त्याचा तो सराव होतो आणि इथं सरावालाच महत्व आहे. सराव जितका जास्त तितकं तुम्ही यश मिळवणार आहे. सो तुमचं लक्ष सरावाकडे असलं पाहिजे आणि ते सराव कसा करायचा, कसं करून घ्यायचं हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहे. आता पेपर 2, पेपर 1 सारखंच आहे, फक्त इथं बदल कुठं होतो, तुमचं जे काही सब्जेक्ट मध्ये तुम्ही जिथं स्पेशलायझेशन आहे तिथं थोडा फरक होतो आणि हा स्पेशलायझेशन महत्वाचा आहे. इथं बघा सायकोलॉजी जो आहे तुम्हाला 20-22 मार्क मिळवायचे, लँग्वेज 1 मध्ये 20-22 पेक्षा मिळवलं. असं तुम्ही मिळवलं की 90 मार्क सहज मिळतात. आणि हे 90 मार्क मिळवत असताना जास्त जे लागत नाही, इथं फक्त स्मार्ट वर्क लागतं. काय झालं मॅडम? सर
टीईटी ला सेकंड पेपर दिलाय तर मग सीटीईटी ला पण सेकंडच पेपर द्यावा लागेल का? तुमचं काय झालंय, बीएड झालंय की डीएड झालंय? बीएड सेकंड इयर ला आहे आता. बरोबर आहे ना, मग तुम्हाला सेकंडच द्यावं लागेल ना मॅडम. तुम्ही पहिला पण पेपर भरू ठीक आहे. शकताय. हो, आणि तुम्ही दुसराच द्या, दुसराच भरा, दुसराच पास व्हा, त्याच्यावरच फोकस करा आणि लगेच बीएड पूर्ण झाल्यानंतर ना टीआयटी निघाल्यावर त्याचा अभ्यास करा आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये नोकरी सुद्धा मिळवा. काही वेळ लागत नाही, काहीच वेळ ठीक आहे लागत नाही. सर. आणि असे आपले बहुतांश विद्यार्थी आहेत की ज्यांनी टीईटी दिली, सीटीटी दिली की दोन्हीपैकी एक पास झाले, लगेच दुसऱ्या वर्षी टीआयटी दिली, पास होऊन लागले. पण इट इज नॉट, असं काय खूप बिग नाही आहे, अवघड काहीच नाही आहे. जर माझ्याकडे नियोजन व्यवस्थित असेल तर माझं आयुष्य सुखकर होतं. आमच्याकडे नियोजन नसतं, स्ट्रेस येतो आणि आयुष्यामध्ये नैराश्य आल्या कारणामुळं सगळ्याच गोष्टी यशस्वी होत नाही. आणि त्याला फक्त कारण आहे, ते म्हणजे नियोजन नीट नसणं आपल्या आयुष्याचं. ठीक आहे. आता तसंच पेपरच्या बाबतीत आहे. पेपरला सुद्धा तुमचं जर नियोजन व्यवस्थित नसेल तर तुम्ही पास सुद्धा होणार नाहीये. हा पूर्णपणे पेपर तुमचा पहिला ऑनलाईन होतं, सुरुवातीपासूनच ऑफलाईन होता. कोरोनाच्या काळामध्ये तो ऑनलाईन झाला आणि परत कोरोना संपल्यानंतर तो ऑफलाईन झाला. हा पेपर पेन्सिल बेस असेल, जिथं ओएमआर शीट दिला जाईल, तो तुम्हाला गोल गोल करून तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. आणि हा पेपर सोडत असताना अशा प्रकारे तुम्हाला 150 मार्काचा शीट दिला जाईल. असं ओएमआर शीट असते आणि या ओएमआर शीट वरती तुम्हाला गोल 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 करायचंय. आपलं आयुष्य सुद्धा गोल आहे, पृथ्वी सुद्धा गोल आहे, म्हणून इथं गोल करायचा आहे आणि हे गोलच करून आपल्याला 90 मार्क मिळवायचे. बस झालं, एवढंच लक्षात ठेवायचं. पेन असतं ब्ल्यू आणि ब्लॅक कलरचा, हो ना, पेन्सिल बरोबर. नसते. अहो नसते तिथे चित्रात दाखवले म्हणजे काय दिलं का? चित्रात दाखवलं असं काय दिलं का? आलं का लक्षात? सर तुमचं समजून सांगा ना सर, प्रश्नोत्तर नंतर प्लीज. हे पहा, तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे, याचं उत्तर सांगा. किती सोपं आहे बघा प्रश्न. आणि प्रश्नाचं उत्तर कळत असताना तुम्हाला ते शांतपणे वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि मग उत्तर द्या. उत्तर द्यायला गडबड करू नका. गडबड केली की उत्तर ऑटोमॅटिकली चुकलं तुमचं समजायचं. वन ऑप्शन 1. वन सर. वन. एक नंबरचं सर, एक नंबर. एक नंबर सर. एक नंबर. एक नंबर सर, एक नंबर. ओके, एक नंबरने तुम्ही बरोबर आलेला आहात आणि हेच पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीचे प्रश्न असतात, ते सोडवायला खूप सोपे असतात आणि ते आपल्याला सोडवता आलं पाहिजे. हा पूर्णपणे तुमचा पेपर कसा असतो, त्याचं स्ट्रक्चर, त्याचे नमुने, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या. मग आता आपण नेमकं ह्याचं प्रिपरेशन कसं करायचं? याच्या प्रिपरेशनसाठी 2 महिन्याचा अवधी आपल्याकडे आहे. या 2 महिन्यामध्ये मी 150 मार्कापैकी मला 90 पास व्हायचं आहे. त्या 90 मार्कासाठी मला किती अभ्यास केला पाहिजे आणि कसा अभ्यास केला पाहिजे, कुठली पुस्तकं रेफर केली पाहिजे, कुठले ऍप्स वापरले पाहिजे, कुठल्या घटकावर माझं फोकस असलं पाहिजे, पॅडॉलॉजी वाचत असताना किंवा ती सोडवत असताना नेमका विचार कसा केला पाहिजे. आता या ठिकाणी 5-6 जणांनीच उत्तर सांगितलं, मग बाकीच्यांना उत्तर आली नाही का? मग ते कुठे नेमके कन्फ्युज होते. अशा वेळेस हे 4 मधून काढताना सुद्धा याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत. मला जर नाही आलं तर मी कसं काढायचं, ह्याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत. त्याच्यासाठी असतात टॅगवर्ड्स. ते टॅगवर्ड त्या ह्याच्यामध्ये जर दिसलं की तो पर्याय कधीच नसतो. उदाहरणार्थ इथे एक हिंट देतो. या दिलेल्या 4 पर्यायामध्ये या ठिकाणी पर्यावरण, आता केवल हा शब्द आलाय. केवल हा शब्द हा एक टॅगवर्ड आहे. याला काय म्हणतो आपण? टॅगवर्ड. हा टॅगवर्ड ज्या पर्यायात येईल तो पर्याय कधीच नसतो. बघा, हे ट्रिक तुम्हाला माहित होती की नाही मला माहित नाही, परंतु हे लक्षात घ्या की हा वर्ड ज्या पर्यायात येईल तो पर्याय कधीच तो उत्तर असत नाही. मग माझं गेलं ऑटोमॅटिकली हे. मग असे वर्ड्स, असे भरपूर वर्ड्स आहेत माझ्याकडे. हे वर्डची यादी आहे. ही एकदा वर्डची यादी माहित झाली की ऑटोमॅटिकली तुमचे असे पर्याय तुटतात. म्हणजे जरी मला ह्या कंटेंट मी शिकलो नसलो, हे माहित नसलं, तरी मी हे पेपर सहज देऊ शकतो आणि क्वालिफाय होऊ शकतो. याच्यासाठी मला ट्रिक माहित असणं गरजेचं आहे.
योग्य अभ्यास माहित पाहिजे, योग्य सराव पाहिजे आणि योग्य सरावासाठी योग्य ऑथेंटिक मटेरियल पाहिजे. आता बघा, तुम्ही युट्यूबवर जाता, युट्यूबवर तुम्ही सर्च पाहता, भरपूर असे चॅनल्स आहेत आणि ह्याच्यावर फक्त काय असतं, मॅरेथॉन, प्रश्नपत्रिका, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण हे सगळं करत असताना ऐन वेळेस एवढा अभ्यास करून जर आपण गेलो तर तेवढे मार्क मिळत नाहीत जेवढे इथं वाटलं होतं. आलं का लक्षात? त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर अभ्यास आणि प्रॉपर सिलेबस आणि प्रॉपर ऑथेंटिक मटेरियल असणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी आपण तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत हा क्लास. या क्लासमध्ये आपण काय करणार आहे किंवा आतापर्यंत या क्लासची थोडी हिस्ट्री सांगतो. गेल्या 2011 पासून हे चाललेलं आपलं अकॅडमीचं काम आहे. ह्याच्यामध्ये आतापर्यंत 3000 प्लस, काय सांगतो नीट ऐकून घ्या, 3000 प्लस विद्यार्थी क्वालिफाईड सीईटी, टीईटी आणि टीआयटी एक्झाम मध्ये आपले आतापर्यंत एवढे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. आणि क्वालिफाय होत असताना हे सगळे चेहरे तुमच्या समोर दाखवतोय. हे पहा, असं काही नुसतं बोगस नुसतं सांगत नाही, तर त्याचबरोबर तुमच्या समोर पुरावे, हे हसरे चेहरे तुमच्या समोर दिसत आहेत. आणि सगळे चेहरे 3000चे लावले नाही, इथं तेवढे ठराविकच घेतले, तेवढे दाखवत बसले की परत तास जायचा माझा. तर या सगळ्यामध्ये हे विद्यार्थ्यांनी तयारी करून यश गवगवीत मिळवलेलं आहे आपल्या गायडन्स खाली. तर तुम्हीही असं यश मिळवू शकता. हे जे चेहरे दिसत आहेत, ह्या चेहऱ्याबरोबर तुम्हाला जरी वाटत असेल की पास झाल्यानंतरनं आपलाही एखादा फोटो या समोर यायचं असेल तर तुम्हाला हा पेपर क्वालिफायचा वाटतो. म्हणून इथं तुम्हाला दिलंय बघा, क्या आप यहाँ खुद को देखना पसंत करेंगे. हा असेल तर नक्कीच आपला येस सर. आणि ना असेल तर तुम्ही कधी येणार नाही. तर आपल्याला वाटत असेल जसं ही फोटोमध्ये मुलं आलीत तसं माझाही चेहरा इथे यायला पाहिजे, तर नक्कीच तुम्ही ही अकॅडमी जॉईन करा असं मला वाटतं. कारण या अकॅडमीमध्ये आतापर्यंत, आता सीडीपी सारखा अवघड विषय सोपा वाटतो, मगापासून मी सोपा म्हणला, पण तुम्ही वाचल्यानंतर लिहिल्यानंतर तुम्हाला तेव्हा सोपा होईल जेव्हा याचा प्रॉपर सराव होईल. तसल्या प्रश्नामध्ये किंवा तसल्या विषयामध्ये आपण विद्यार्थ्याला 30 पैकी 30 कसं गुण मिळवायचे याचे तंत्र शिकवतो. आपल्याकडे सगळा प्राध्यापक वर्ग ट्रेंड आहे, क्वालिफाईड आहे. सगळे विषय सोप्या पद्धतीने शिकवले जातात. सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याकडे मुलं अग्रेसर आहेत. पीडीएफ दिले जातात ऍपच्या थ्रू दिले जातात. त्याचबरोबर तुम्हाला इथं 15,000 प्लस क्वेश्चन बँक वरती तुम्हाला काम करायचं आहे. इथं तुम्हाला 30 पेक्षा जास्त 150 मार्काच्या पेपरचा सराव करायला मिळेल. वीकली टेस्ट आहे, त्याचबरोबर तुम्हाला डेली टेस्ट सुद्धा आहे. त्याचबरोबर तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला पॅसेज सरावासाठी मिळतात. असं भयानक असं ऍप्लिकेशन आपण डेव्हलप केलेलं आहे, जे तुमचं परफॉर्मन्स सुद्धा सांगतं. तुम्ही अभ्यास करत आहात की नाही, तुम्ही टेस्ट सोडवत आहात की नाही, आणि त्याच्यानुसार तुमचं परफॉर्मन्स सांगितलं जातं की तुम्ही कितपत अभ्यास करू शकताय आणि तुम्ही यश मिळवू शकताय की नाही. असं डेव्हलपिंग केलेलं आपलं ऍप्लिकेशन तुम्हाला याच्याबरोबर मिळणार आहे. याच्यासाठी आपल्या क्लासचं टायमिंग आहे, क्लास हा उद्यापासूनच चालू होणार आहे 1 तारखेपासून. 1 डिसेंबर पासून एक्झामच्या वेळेपर्यंत म्हणजे 8 फेब्रुवारी पर्यंत आपला क्लास चालणार आहे. रोज 2 तास तुम्हाला शिकवलं जातील. याचं टायमिंग आहे संध्याकाळी 7 ते 9. जर काही विद्यार्थ्यांची डिमांड असेल किंवा जास्त विद्यार्थ्यांनी डिमांड केलं की सकाळी हवाय, तर सकाळच्या मध्ये 6 ते 8 असेल म्हणतोय मी. शक्यतो आपला तास हा संध्याकाळी 7 ते 9च असतो, परंतु 2 बॅच झाल्या. 7 ते 9 ठीक आहे. डिमांड असेल तर, खूप डिमांड झाली तर अर्ली मॉर्निंग 6 ते 8 असतो, परंतु डिमांड नाही झाली तर तो नेहमीप्रमाणे 7 ते 9 असतो. आपण इथे द्यायला 9 देतो, परंतु तो तास कधी कधी 9:30 पर्यंत पासून ते 10:30 पर्यंत सुद्धा चालतो. आणि चालतो. सर उर्दू मीडियम वाले ज्वाइन कर सकते हैं? क्या बोले मैडम? उर्दू मीडियम वाले ज्वाइन कर सकते यस, हैं? उर्दू मीडियम वाले भी ज्वाइन कर सकते हैं, क्योंकि सिर्फ 30 मार्क्स उर्दू की है, वो भी हम उसको बताते हैं कि किस तरह से प्रिपेयर करना है. तो अच्छा. गाइडलाइन मिलती है और बाकी का पूरा पेपर हिंदी में ही तो रहता है. तो उसके लिए ये बेस्ट प्लेटफॉर्म आपके लिए रहेगा. यहाँ पर बाकी का जितना कोई भी नहीं देगा जितना हम यहाँ पर आपको देते हैं और प्रिपेयर करके लेते हैं. सबसे ज्यादा मेरे उर्दू वाले बच्चे ही क्वालिफाय हैं. मला सांगायला अभिमान आहे, मी उर्दूचा नाही, परंतु उर्दूचेच विद्यार्थी माझे सगळ्यात जास्त क्वालिफाय आहे. तर
हा क्लास तुम्हाला जर मिळवायचा असेल तर ह्या क्लासची फी काय असेल हा सगळ्यात मोठा तुमचा प्रश्न आहे. तर ह्या क्लासची फी आहे आपल्या तर 4,700 रुपये. परंतु हा क्लास आजचा दिवस असल्या कारणामुळे आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे ऑफर. त्याच्यासाठी आपण देत आहोत डिस्काउंट. तर आजच्या आज आणि आत्ताच्या आत्ता जर तुम्ही हा बुक किंवा ही सीट तुम्ही जर बुक केली तर तुम्हाला मिळेल तो क्लास 4,200 रुपयामध्ये. म्हणजे आपण डिस्काउंट देत आहोत त्या ठिकाणी 500 रुपये आणि हा क्लास पूर्णपणे चालणार आहे 2 महिने म्हणजे एक्झामच्या पिरियड पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला डेली टेस्ट, डेली ऑनलाईन झूम मीटिंगद्वारे टीचिंग, त्याचबरोबर तुम्हाला विकली टेस्ट आणि 150 मार्काचा प्रश्न, त्याचबरोबर 15,000 प्रश्नांचा क्वेश्चन बँक, एवढं सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त आत्ताच तुम्ही तुमची सीट बुक केलं तर 4,200 मध्ये. आणि तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला आत्ता तुम्ही करण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे फोनपे नंबर या ठिकाणी, या फोनपेवर फोन पे करू शकता आणि दिलेल्या या QR कोडचा वापर करून सुद्धा तुम्ही तुमचं हे सीट बुक करू शकता. आता तुम्हाला वाटत असेल की सर मी आता बसले माझ्याकडे आता थोडी 4,200 आहे, तर तुम्ही इथं कमसे कम 1,000 रुपयाचा टोकन भरून तुम्ही तुमची सीट बुक करू शकता. फक्त 1,000 रुपयाचं सीट बुक करून 1,000 रुपये भरून तुम्ही तुमची सीट बुक करू शकता. दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन पे करू शकता किंवा दिलेल्या QR कोडचा वापर करून तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या आणि क्लास संपेपर्यंत तुम्ही तुमच्या या गोष्टी करू शकता. सर अजून एक डाउट होता सर, जे TET क्लास ज्वाइन करते हैं तो टेक्स्ट बुक या बुक की जरूरत नहीं है लेने की? नहीं, उतना सब कुछ मिलेगा अपने पास, जितने बुक के उतना पूरा मटेरियल अवेलेबल है. लेकिन फिर भी आपको हार्ड कॉपी लेना है तो बुक भी आप परचेज कर सकते हैं, कोई दिक्कत नहीं. सर जे TET ऑलरेडी तुमच्याकडे परवा जॉईन झाले होते त्यांना परत काय आहे का डिस्काउंट वगैरे? हो, तो तुम्ही मला फोन करा, तुमचा डिस्काउंट तुम्हाला तर ठरलेलंच आहे. जे माझे ऑलरेडी टीईटीचे विद्यार्थी आहेत, जे माझे ऑलरेडी टीईटीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वेगळा डिस्काउंट असेल, टेन्शन घेऊ नका. पण मी काय म्हणतो बघा, पण तुम्ही तो सीट बुक करण्यासाठी 1,000 रुपये आता पेड करावे लागतील. मग डिस्काउंट काय आहे तुम्हाला मी कळवेल. ओके, तुम्ही मला फोन करू शकता किंवा आपल्या शुभम सरांशी संपर्क साधू शकता. ओके, तुमचं डिस्काउंट इथं सांगणार नाही. ओके, तुम्ही मला इथं सांगा. सर सर हेलो सर, क्वेश्चन पूछो, कुछ दिक्कत है तो वो पूछो. आपका नाम क्या है सर? तैयब सर है. ओके ओके सर. आपका नाम क्या है? सर सर माझा एक प्रश्न होता सर. नाही, आत्ता ज्या सरांनी विचारलं ना तुमचं नाव काय म्हणून, तुमचं नाव काय सर? माझं नाव अजिम पटेल आहे सर, मी औरंगाबाद. औरंगाबाद से. ठीक है, वेरी नाइस सर. हेलो सर. सर मैं इन सर्विस हूँ सर. हॅलो. हाँ बोलिए. ओके ओके सर. हाँ बोला ना. सर ते सोशल सायन्स विषयी विचारायचं, स्टडी काय करायचं सर, त्याच्यामध्येच माझं फार अवघड तेच चाललंय, हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स. ओके, त्याच्यासाठी तुम्ही अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक वाचलं, समजून घेतलं तर ओके होऊन जाईल. तुम्ही माझ्याकडे क्लासला लावलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून डीपच्या गोष्टी, बारकाईच्या गोष्टी सांगून तुमचा त्याचाही स्कोर वाढवला जाईल. तुमचा नंबर मिळेल का सर? तुमच्या नंतर बोलतो मी. यस, चालेल. हो ठीक आहे सर. डिस्प्लेला थँक्यू सर. तुम्हाला नंबर दिसतोय, त्यातला पहिला नंबर माझाच आहे. हो सर. नाही 99 का सर? येस येस. हो थँक्यू सर. आताच बघा 2 जणांचे इथं पेमेंट झालेले आहे, मेसेज आलेला आहे. 2 जणांनी आपलं सीट या ठिकाणी बुक केलेलं आहे आणि तोही त्यांनी जवळजवळ पूर्ण फी भरलेली आहे. सर मी भरले, गोलीनी भरलं. हो का, छान छान. ओके, सर मी TET क्लासमध्ये होते, मला डिस्काउंट द्या काहीतरी. यस यस यस. अहो तुमच्यासाठी सांगितलं ना मी, डिस्काउंट ऑलरेडी दिलेला आहे म्हणून, नका टेन्शन घेऊ. जो मेरे पुराने बंदे हैं उन सभी को डिस्काउंट मिलेगा और अच्छा खासा डिस्काउंट मिलेगा. इस डिस्काउंट को छोड़कर तुम्ही सांगितलं मी ऑर्डर करून टाकलं होतं, मग तुम्ही हे बघा, अजून 7 या ठिकाणी पेमेंट झालेले आहेत. 7 पेमेंट झालेले आहेत. हॅलो हॅलो. हा बोला. सर स्टेप बाय स्टेप पैसे भरले तर चालेल का? स्टेप बाय स्टेप तुम्ही कॉल करा, मी सांगतो तुम्हाला. ओके सर. सर. हा सर शिंदे सर बोलतो. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार सर कसं झालंय, इथून मी मंगळवेढा बोलतोय, सोलापूर जिल्हा. हो
मग इथून माझी शाळा जरा खूप लांब आहे, जवळजवळ एक 51-52 किलोमीटर आहे ते. बर, आणि शाळेतून यायला मला थोडा उशीर होतोय. उशीर हा, म्हणजे काय, 6:45-7च्या दरम्यान येतोय. चांगली गोष्ट. ओके. हा. आणि मग जॉईन व्हायला थोडं म्हणजे आल्यानंतर जरा थोडं 15-20 मिनिटं थोडं होतं रेस्ट होतं सर, करून. जॉईन होऊन चालू व्हायला कधी कधी 7:15 वाजतात. प्लस तुम्हाला हा. समजा तुमचं हुकलं तरी तुम्हाला रेकॉर्डेबल व्हिडिओज मिळतात. एखादं हो हो समजा हो हो तुमचा तास मिस झाला, नाही कळला, काही झाला, तरी तुम्हाला त्या हो ठिकाणी रेकॉर्डेबल व्हिडिओ अवेलेबल होतात. हो. थँक्यू सर. हेच हेच विचारायचं होतं, दुसरं हो, काय होतं नाही. होतं. आणि आपलं हो नाम ही काफी आहे सर. म्हणजे तुम्ही आता सोलापूरमध्ये बघितलं असेल तर हो सीईटीच्या बाबतीमध्ये, टीईटीच्या किंवा टीआयटीच्या बाबतीमध्ये ब्रेनी हो ब्रेजर हो हो अकॅडमी इज अ फर्स्ट नेम. हो 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 हो. नाव ह्याच्यामुळेच मी जॉईन झालोय ना सर. सर, हॅलो सर, मी केलंय आणि लक्षात अर्चना घ्या, डोळे. तुम्ही किती 1000 वर्षाचं रुपये तुमचं एज्युकेशनचं गॅप असू दे, तुमचं काही असू दे, मला वाटतं आता 10 वर्ष झाले सर माझं डीएड होऊन, बीएड होऊन, आता होईल का, हो. आता जमेल का? तर या हा. सगळ्या गोष्टी गौण आहेत माझ्यासाठी. तुम्ही नाही, माझ्याकडे बरोबर आलात आहे. म्हणजे तुम्ही 50% पास झालात. राहिलेली जिम्मेदारी माझी आहे आणि ते पेपर हो पर्यंत पूर्ण येऊन जाते. कारण सर. आतापर्यंत असे सर विद्यार्थी एक अडकलेले वगैरे आपण सर त्यांनाही एक पास केलेलं आहे. एक सर कॉम्प्लिमेंट देऊ तुम्हाला का? स्क्रीनशॉट शेअर केले सर ग्रुपवर, फोन पे हो, केलेला. ओके ओके, व्हेरी नाईस. अर्चना सर डोळे. कॉम्प्लिमेंट देऊ का? हो, हॅलो हा सर मी पण कॉम्प्लिमेंट 1000 देऊ रुपये का? भरलेत सर. हा, द्या ना सर. हॅलो मला मला सेम तुमचा आवाज शिवखेरासारखा वाटला. धन्यवाद सर, तुमची कम्प्लिमेंट शिवखेरा ऐकून शिवखेरा. धन्यवाद. ज्या थँक्यू विद्यार्थ्यांनी सर. पेमेंट केलेलं आहे त्यांनी आपले नाव मेन्शन करावे. हो, शुभम सरांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. ज्या इथं जवळजवळ आता विद्यार्थ्यांनी माझ्याकडे पेमेंट 15 केलेलं पेमेंट आहे अवेलेबल झालेले आहेत. 15 पेमेंट या ठिकाणी आलेले आहेत विथ स्क्रीनशॉटसह. अजूनही विद्यार्थ्यांनी आपलं पटकन आपलं सीट बुक करावं. हा सीट बुक करण्यासाठी 1000 रुपये कमीत कमी तुम्ही पेमेंट करा. तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी मिळून जातील. उद्यापासून आपला क्लास चालू होणार आहे आणि त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. वेळ जास्त लागू नका, कारण आपल्याला 60 दिवस आहे. हा, बोला मॅडम, बोला. हॅलो सर. सर ये सीटेक और टेट के लिए क्लासेस ज्वाइन करना कंपलसरी होता है। क्या बोले सिलेबस मैडम? अगर टेक्स्ट बुक वगैरह हो तो नहीं पढ़ाई कर सकते। क्या बोले मैडम? मैं पूछ रही हूँ सर कि ये जो सीटेक है और टेट वगैरह के लिए ऑनलाइन क्लासेस ज्वाइन करके ही पढ़ाई होती है या ऐसे भी पढ़ सकते हैं, डिपेंड ऑन सिलेबस यू, है, कंटेंट है। डिपेंड ऑन यू, डिपेंड ऑन हाँ यू। मान लो अगर आपको पढ़ाई करके समझ में आता तो कोई दिक्कत नहीं है, लेकिन आप बार बार ट्राई करने के बावजूद भी पास नहीं हो रहे हैं तो आपको सोचना पड़ेगा कि आप क्यों लगाए. कमी जास्ती बस तुझ्या माईला बहिणीला तर ते नाही अजून नाही काय म्हणजे सून माणसं आहे. हॅलो सर. हा, हा सर, माझं ना MA हिंदीतून झालेलं आहे आणि हॅलो. हा, बोला बोला मॅडम. हा, आणि माझं BSc पण झालेलं आहे नंतर. हम्म, आणि मी आता शाळेमध्ये जेव्हापासून लागले आहे ना, तर तेव्हापासून शाळेमध्ये मॅथ्स आणि सायन्स शिकवते. हम्म, माझी जी अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंट हिंदीची झालेली आहे. हम्म. तर मी आता फॉर्म भरताना मॅथ्स टाकलं तर चालेल का? अपॉइंटमेंट तुमची कशावर झाली मॅडम? अपॉइंटमेंट हिंदीची आहे सर माझी. हिंदीची आहे ना, तर तुम्ही ते सोशल स्टडीज घ्या मॅडम. तुम्ही मॅथमॅटिक्सच्या नादी लागून. कारण पण मी शाळेमध्ये आतापर्यंत कधीच हिंदी विषय शिकवलेलाच नाहीये आणि माझं म्हणजे शाळेमध्ये BSc लागू केलेलं आहे त्यांनी. लागू केलंय? हो. मग करून टाका, काय अडचण नाही. मग गणित सायन्स भरू त्याच्यामध्ये? हो, आता तुम्ही म्हणताय म्हणून म्हणतोय, कारण तुमची पदवी जर पाहिली तर त्याच्यानुसार ना सोशल स्टडीज महत्वाचं आहे, मॅथमॅटिक्स नाही. पण आता सर एक सांगते मी की म्हणजे सरप्लस जे झाले त्याच्यामध्ये पण माझा आता गणित सायन्सच भरलेला आहे पुढे पण. बरं, ठीक आहे, चालतंय, काय अडचण नाही. मग तुम्ही कंपल्सरी मॅथमॅटिक्स मधूनच भरा आणि पास होऊन लगेच तुम्ही तुमच्या येणाऱ्या केंद्र प्रमुख असेल किंवा कुठल्या बिन पदोन्नतीला तुम्ही पात्र व्हा. हा. हो. हॅलो सर. थँक्यू हा. सर. फी उद्या भरली तर चालेल? टोकन अमाऊंट आता थोडी भरावी लागेल मॅडम, म्हणजे तुमचं सीट बुक होईल ना, ऑफर लागू कशी होणार तुम्हाला? राहिलेली फी तर तुम्हाला भरावीच लागणार आहे, पण आता एक टोकन नाही ते अमाऊंट आहे, म्हणून टोकन अमाऊंट पण उद्या भरली तर चालते का आजच भरावं लागेल? बरं, पण प्रियंका मानमनी आपल्या क्लासच्याच आहेत ना, हो? हो तुम्ही शुभम हो सरांशी हो. शुभम सरांशी कॉन्टॅक्ट करा. हा ठीक आहे चालेल.
नेक्स्ट क्वेश्चन. आतापर्यंत बघा 32 पेमेंट झालेले आहेत, स्क्रीनशॉट शेअर झालेले आहेत 32. आपली सीट बुक करा आणि यश निश्चित करा. सर मी पण भरले 1000 रुपये. हो, आलाय स्क्रीनशॉट आला मॅडम तुमचा. ओके ओके. मैं बीएड फर्स्ट ईयर में हूँ, क्या हुआ मैडम? तो मैं भी सीटेट के फॉर्म फिलअप कर सकती हूँ. आप बीएड फर्स्ट ईयर की स्टूडेंट हूँ, आप आपका तो एजुकेशन के क्या लिए है? ट्राई कर सकती हूँ एमए. बीएड हुआ है क्या? बीएड डीएड? एमए हुआ है मेरा और अभी बीएड फर्स्ट ईयर में हूँ अभी. हाँ, भर सकते ना, भर सकते. हेलो, हाँ, कर सकते हैं. ओके सर, थैंक यू. हो. चला, कुणाला काय बोलायचंय का अजून आजच्या ह्या सेमिनार बद्दल? कुणाला काय हे द्यायचं असेल तर बोलू शकता तुम्ही. आताच्या या सेमिनार बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर करू शकता. कळलं नाही. हॅलो सर, हा सोनाली पवार बोलते पुणे से. हा, बोलिए मॅडम. हाँ, बोलिए ना मैडम. पवार मैडम बोलिए, आवाज आ रही है आपकी. हेलो सर. हाँ बोला. अजीम जी सर, आ रही मेरी आवाज? आ रही है. हाँ सर, ये पूछना था, जैसे कि फर्स्ट पेपर है 1 to 4 का, उसमें क्वालिफाइड नहीं हुए, सेकंड में हो गए, तो सर ये डीएड के लिए भी ग्रहित रहता है क्या? डीएड के लिए आपकी अपॉइंटमेंट है क्या? हाँ सर, मैं इन सर्विस हूँ. हाँ, हाँ, तो वो हम डीएड है सर, तो दोनों भी पेपर हम दे सकते क्या? दोनों पेपर दे सकते हैं, लेकिन तुम्हें इम्पोर्टेंट पेपर फर्स्ट है. हाँ ओके सर. पेपर 2 के मुकाबले पेपर 1 इजी है, उसी पर फोकस करो. पेपर 2 को नहीं करना है फोकस. हाँ हाँ सर, वो करेंगे. नहीं, खुदा ना खास्ता कभी फर्स्ट नहीं निकला, सेकंड निकल गया, तो ये हमको इसमें यूज होता है क्या फिर नहीं बीएड होता है, वालों नहीं होता है. आप पैसे भी ये मत करो, आप डायरेक्टली एक भी फोकस करो और हो भी जाएगा वो. उतनी अच्छी अच्छा. तैयारी करके भी लूंगा मैं आपकी. अच्छा ओके सर. नहीं, वो ऐसा हमारा चल, तो सेकंड भी करे तो ये डीएड के बेस पे ये भी उसको ग्रहित पकड़ लेते हैं सर. नहीं, भरो दोनों भी, दिक्कत नहीं है, लेकिन पेपर एक पर फोकस करके सेकंड को अल्टरनेट रखना है. ओके ओके सर. 39 पेमेंट झालेले आहेत आतापर्यंत. 39 पेमेंट झालेले आहेत आतापर्यंत. आपलं सीट बुक करा. हॅलो, बोला कापसी मॅडम. सर लेक्चर ऑनलाईनच आहे का? येस, ऑनलाईन असतील, ऑनलाईन. हॅलो सर. हा सर रेकॉर्डेड नसणार आहे का रेकॉर्डेड लेक्चर? हा, रेकॉर्डेड मिळेल ना. हा सर, कारण ते लाईव्ह नाही करू शकत ना जॉईन, मग रेकॉर्डेड असणार आहे ना? हॅलो सर. हॅलो. हॅलो सर, फीज किती आहे? हॅलो. हॅलो सर. 1 मिनिट सर, जॉईन आहेत पण म्यूट केलेत माईक. हॅलो. तुमचेच फोन येत क्लासची फीज किती आहे? फोन मला करताय, त्यामुळे आपलं संभाषण होईना. तुमचेच फोन येत आहेत मला माहिती विचारण्यासाठी, पैशाच्यासाठी. आता जवळजवळ 45 या ठिकाणी टोकन अमाऊंट आलेले आहेत 45 जणांचे. तर बघा, राहिलेल्यांनी पण लवकरात लवकर करा. आणि काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि बाकीच्या गोष्टी कंप्लीट करा. तुम्हाला सगळी इत्थंभूत माहिती टोटल दिली फीज किती आहे? शुभम सरांचा दिलेला आहे. खाली फक्त फोन पे साठी दिलाय, त्याच्यावर फोन करायचा नाहीये, फक्त फोन पे साठीच आहे. QR कोड तुम्हाला दिलेला आहे, त्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी करू शकता. तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित या ठिकाणी हा सेमिनार ऐकला. तुम्हाला इत्थंभूत चांगली माहिती मिळालीच असणार आहे, यात काही शंका नाही. तुमच्या सगळ्यांचं मनापासून फीज किती आभार. आहे? आजचा हा सेशन या ठिकाणी संपवतो. तुम्हाला अजून काय आहे का? हेलो सर. हाँ जज़ाकल्लाह सर, जज़ाकल्लाह खैर. सर मैं डीएड फर्स्ट ईयर में हूँ, अभी रनिंग है फर्स्ट ईयर, तो मैं इसके ये सीईटी के लिए एलिजिबल हूँ? यस, यू आर एलिजिबल. हाँ, ओके. हॅलो सर. हाँ हॅलो. हाँ सर, मी वैशाली बोलते. हाँ हॅलो येते सर. आवाज.
हॅलो सर, सीडीपी तुम्ही घेणार आहे का? हो हो. बरं हॅलो ठीक आहे. सर फीज किती आहे? सर आता ही फी आहे 4,700. तुम्ही आताच बुक शीट केली तर तुम्हाला 4,200 मध्ये मिळेल. डिस्काउंट दिलेला आहे. ओके. हॅलो सर आतापर्यंत सर सर फी आत्ताच म्हणजे जस्ट ह्याच वेळेला का? थोडं 2-3 तासांनी वगैरे दिलं तर नाही चालणार? हो, त्याच्यासाठी ते दिलेला नंबर आहे ना, त्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला सांगतील ते. ओके. चला, तुमच्याच लोकांचे खूप फोन्स येत आहेत, अटेंड करू. जजाकल्लाह सर. मग सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन आज आपण या ठिकाणचा सेमिनार समाप्त करत आहोत. सगळे आले त्याबद्दल आभार मानू. या मंचावरच्या सगळ्याच गोष्टींना, सगळ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, माझ्यापेक्षा वयोवृद्ध शिक्षकांना सुद्धा आभार मानतो आणि माझा आजचा हा सेशन या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. तर जी नमस्कार, बोला ना. हॅलो सर.